बरोबर तुमची ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की त्यांनी लॉक तोडलं त्याचावाला ते कन्फर्म जेव्हा ते एकमेकाशी बोलत होते ना साहेब त्यांच्या रेकॉर्डिंग आहेत बरोबर आहे. यांनी म्हणजे ते काय म्हणताय की चॅनेल लावलं हे सगळ्या गोष्टी तिथं लक्षात येतील. कुलूप तोडलं हे वाक्य सिद्ध झालेले तिथं बरोबर आहे. आणि त्यांनी जे असं चुकीचा उद्योग जर घरी नसताना डायरेक्ट ते चुकीच्या उद्योगाने घेऊन जात असतील उद्या ते लोकांच्या बायका बी घेऊन जातील. मग एवढी यांना कुठे त्यांना इंटिमेशन देतो पोलीस प्रत्येक ट्रॅक्टर घ्यायला येणार नाहीत अशी अपेक्षा पण आपण नाही. तसं नेताच येत नाही. नेताच येत आमच्या तुम्हाला आमच्या घरातच येत आहे. बरोबर. तुम्हाला फक्त आहे ना विनंती करणे. बरोबर. मग लेखी विनंती करणे. लेखी विनंती क्रमांक 1 आहे, लेखी विनंती क्रमांक 2 आहे, लेखी विनंती क्रमांक 3 आहे, नंतर कोर्ट आहे. आलं का लक्षात? या सगळ्या प्रोसिजर आहे. तुम्ही त्या प्रोसिजर नाही करत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं एकदम वर्स्ट पर्सनॅलिटी समोर आहे असं जरी असलं तरी पण या केसमध्ये तसं नाहीये. ही पर्सनॅलिटी एक नंबर प्रथम नागरिक. आता याच्यात जे आहे ना माझं जे बोलणं झालं आता त्याच्यात त्यांनी यांचं जे म्हणणं सीसीटीव्ही फुटेज आपण सीसीटीव्ही फुटेजसाठी पण त्यांना सांगू डॉक्युमेंटरी तर त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे. एक तर त्यांनी आधी पोलीस इंटिमेशन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याच दिवशी काहीतरी 12:30-1-1:30 वाजेच्या आसपास आपलं ट्रॅक्टर गोडाऊनला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी काल पीआय साहेबांकडे बसलेलो होतो. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अविनाश जाधवला फोन केला तर त्याला तो म्हणतो की माझ्याकडे एवढे काम आहेत की मला ते सांगताच येणार नाही की कोणत्या टीमला मी दिलेलं आहे. असं 3 दिवसापासून मी त्याला फोन करतोय तर त्याच्याकडून ते वाक्यच भेटत नाहीये. म्हणजे त्यालाच त्याच्या लोकांचं माहित नाहीये. तर मग कोण देणार उत्तर? बरोबर आहे का नाही? ऐकून घ्या. ठीक आहे. काल मेसेज झालेला ट्रॅक्टर जमा करायचं यांचं 7 तारखेला लिहिलंय. 1 मिनिट. काल मेसेज झाला 9 तारखेचा मेसेज. 7 तारखेला ही गोष्ट. हो हे तर इतके डेंजर आहे. गरीबाचा ट्रॅक्टर आहे ना बाहेरच्या बाहेर उजवून टाकता डायरेक्ट विकून टाकला सांगता अशी अवस्था आहे. आणि हे बँक नाही करत. मी खूप जबाबदारीने सांगतो ह्या वसुली माफिया टोळ्या आहेत ना त्यांचे गुंडे करतात ते. आणि आमचं त्याच्यावरच म्हणणं आहे वसुली माफियांचे गुंडे जे आहे ना ते पैसे भरायला जाणार होतो हे त्यांना सांगून दिलेलं होतं आणि पैसे भरले 1 तासात आणि तरी माझा ट्रॅक्टर घेऊन गेले. पैसे भरल्यानंतर कसे घेऊन गेले आणि ते रोटावेटर घेऊन गेले. नंतर पैसे काल पीआय साहेबांनी त्यांना बोलवलं मग ते का आले नाही. म्हणजे त्यांना एवढे काम आज ते येऊच शकत नाही. त्यांना तोंडच काळं झालेलं आहे त्यांचं. ते येणार नाही. पण मला एक सांगायचं आहे की आता जर पैसे भरलेले होते ना हे तर काही तुम्ही मला सांगितलं नाही. मला इथं आल्यावर भरायचे होते भरले नव्हते. भरले ना ते पण क्लिअर करतो. आणि आम्ही स्वतः आलो होतो पैसे भरायला. भाऊ लग्नाला गेलेला होता. मी स्वतः आलेलो होतो. हे का भरले ना. भरलं म्हणलं तिथं पाय थांबले पाहिजे. 1 तासाने जरी भरले तरी पैसे भरले ना सर. हे किती वाजता आलेले होते माझ्याकडे 12:39 बरोबर 11:39 ने आलेले होते. मी त्यांना सांगितलं माझं लिमिट संपलेलं आहे मी विड्रॉल करतो आणि याने पैसे भरतो म्हटलं एटीएम तिथं जाऊन भरतो म्हणजे 1 तासाचं. हा बरं का. मग किती 11:39 ना लगेच तुम्हाला दाखवतो. काय होते सर माहिती का बँकेमध्ये जेव्हा माणूस येतो ना बँक आणि फायनान्स हे 2 वेगळ्या अर्थव्यवस्था आहे. ज्यावेळेस बँकेत माणूस येतो ना तो काहीतरी बँकेचं सहकार्य मिळावं म्हणून येत असतो. ऐका ना सर माझं पूर्ण ऐकून घ्या. काय होतं ज्या वसुली टोळ्या लावल्या ना आमचा त्यांच्यावर आक्षेप आहे. आणि पैसे भरल्यानंतर ट्रॅक्टर पैसे सुद्धा ऐका ना हे बघा ती थर्ड पार्टी एजन्सी आहे. याच्यात बँक कर्मचाऱ्याचा वैयक्तिक आहे ना वैयक्तिक. मग आम्ही कोणाकडे आम्ही जबाबदारी हरकत नाही. मी काय म्हणतोय तर त्यांनी जो तुम्हाला त्रास दिला सर तुम्ही हे बोलूच शकत नाही. आम्ही बँक कर्मचारी आणि ती थर्ड पार्टी आम्हाला थर्ड पार्टी तुम्हाला नाहीच. ऐका ना 2 मिनिटं ऐका ना मी काय म्हणतो माझं ऐका पहिलं तुम्ही तुमचं नका आम्ही असं नाही भावे सरांना पाहून तुम्ही मला कर्ज देणार आहे का पहिलं माझ्या प्रश्न ऐकून घ्या तुम्ही. थर्ड पार्टीचं तुम्ही बोलू नका. थर्ड पार्टीचा आम्ही भावे काय सरांना म्हणतो पाहून माझं ऐका ना पहिलं भावे सरांचं पाहून तुम्ही मला कर्ज देणार 100% नाही ना नाही देणार. मी तुम्हाला काय म्हणतोय ती जरी असली तरी आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. त्यांना जो त्रास झालेला आपण तेच म्हणतोय की आम्हाला हेच पाहिजे. आणि त्यांना नाही आपल्या बँकेचे जेवढे पण ग्राहक आहे कोणी असो जो आज आपण सरपंच आहे म्हणून तुम्ही जर तेवढे तात्पर्याने करत असेल तर ते मला मंजूर नाहीये. ह्या गावातला पिंपळ गावातला सामान्यातला अतिसामान्य माणूस जरी तुमच्या बँकेत आला आम्हाला जी सरपंचांना सरपंचही सारखं आहे सदस्यही सारखं आहे आणि त्या गावातला असं नको व्हायला. काय होतंय सर इथं पार्शालिटी माझे गरीब बिचारे सगळ्यांना आपण स्ट्रीट करतो. बघा ना कर्ज काढल्याशिवाय त्यांचं पण धकत नाही. परंतु कर्ज काढून गुन्हा नाही करत आहे. नाही पैसा पण भरतोय. आज जर त्यांचं जर आपण बघितलं तर ट्रॅक्टर वरून दिल्यानंतर
समजा 1 तासात ते बोलले का पैसे देते, तुम्ही 1 तास थांबायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही खूप अर्ज केले, आम्हाला सांगितलंय की त्यांनी 4 हप्ते बाउन्स केले का 2 हप्ते बाउन्स केले, त्याची लिमिट संपली. परंतु ज्या दिवशी तुम्ही 7 तारखेला सायंकाळी ज्या दिवशी तुम्ही ऍक्शन घ्यायला आले त्याच्यानंतर तो माणूस जर म्हणतो मी 1 तासात भरतोय, जर नाही भरले तर ते 1 तासानंतर तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती, असं मला वाटतं. आणि होईल असं कारवाई. इंटिमेशन होईल कारवाई. तुमची जे टोळ्या आहेत वसुलीच्या त्यांना सांगा. त्यांची जी कंप्लेंट आहे ना, की सगळ्यात महत्वाचं काय, त्यांची जी कंप्लेंट आहे की रोटर जे घेऊन गेलेलं आहे ते साफ चुकीचं आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे मी की बँकेच्या आणि फायनान्सच्या या गोष्टीचा निषेध करतो की त्यांनी वसुलीसाठी टोळ्या लावलेल्या आहेत. ह्या टोळ्या बंद झाल्या पाहिजे. आणि जरी समजा तुमच्याकडनं वसुली होत नाहीये तरी निदान या एजंट लोकांची जी भाषा असते ती सौम्य असायला पाहिजे. आम्ही कर्ज घेतो म्हणजे गुन्हा करत नाहीये आणि त्याच्यात तुम्ही थोडंसं लगेच correct- आम्हाला त्याच्यात थोडंसं करेक्ट करतो मी. भाषेचा प्रश्नच नाही, तुम्ही तोंडाने बोलायचंच नाही. काही तोंडाने बोलण्याचा प्रश्नच काय, तुम्ही आमच्या कॅम्पसमध्येच यायचं नाहीये. तुम्ही कागदानी बोला आमच्याशी, बिलकुल फोनवर सुद्धा बोलायचं नाही. फोनवरची भाषा तर कोणी ऐकूच शकणार नाही, अशा भाषा असतात त्यांच्या. तर फोनवर पण नाही बोलायचंय. तोंड चालवायची गरजच नाहीये. तुम्हाला सरळ सरळ आम्हाला नोटिसा काढता येतात बरोबर. आणि नोटिसाच दिल्या पाहिजे. आणि तसंच बँकिंग असंच आहे. हे बघा, इतके आदर्श नॉर्म्स दिलेले ना, तुम्ही ह्या वसुली माफिया टोळ्या ज्या आहेत ना, यांना नॉर्म्स दिलेले कशी वसुली करायची. बरोबर बरोबर आहे. त्याला एकदम जेंटलमॅन वसुली जी असते ना ती करायला लावलेली आहे. पण तो गच्चाच पकडतो, तो मॅन हँडलिंगच करतो. गाड्यांच्या बाबतीत तर आहे ना, तुमच्या ड्रायव्हरला धरतात, सनकेंदाला खाली ओढतात, लगेच त्याची आई बहीण जागेवरच रस्त्यावरच काढली जाते. तर हा जो काही ट्रॅक्टरचा प्रकार झालाय ना, तर याच्यामध्ये आमचं दुःख काय ते सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही म्हणता ना पार्शलिटी करत नाही, तर मी पुन्हा आणतो 100 वेळा खोटं. नाही नाही 100 वेळा खोटं. का बरं तुम्हाला सांगतो. काय असतं, आपल्याला धंदा करायचा असतो, आपल्याला वेगळ्या कप्प्यांमध्ये ट्रीटमेंट ही द्यावीच लागते. बरोबर. स्वतः मी राजकारणी आहे, मला राजकारणामध्ये सुद्धा अशी ट्रीटमेंट द्यावी लागते आणि मी खूप जबाबदारीनं बोलतो. का तसं ट्रीट करावं लागतं? कारण आपल्याला शांतता सुव्यवस्था आहे ना अबाधित ठेवायची असते, म्हणून ते करावं लागतं. आणि हे पण मी मोकळं का बोलतोय तुम्हाला, तर माझं काहीच लपवलेलं नाहीये. तर तुम्ही असं म्हणूच नका वशिलेबाजी चालत नाही. वशिलेबाजी चालते. सरपंच, आता ह्या सरपंचाचं आहे ना चूकच झाली. या सरपंचाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिजे होती. हा गुन्हेगार पाहिजे होता मोठा, अट्टल गुंडा असताना तर यांच्या कॅम्पसमध्ये तुमच्या बँकेचा माणूसच घुसला नसता. पण चूक झाली गावाची. गावानी सज्जन माणूस सरपंच केला. ही अडचणी सर. आणि काल हे आपण बँक हाऊस थांबा, आपण बँक हाऊस यांनी जर फायनान्स कंपनीकडनं ट्रॅक्टर घेतला असता ना सर, मी शपथ सांगतो मी यांना मदतीला आलो नसतो. बँक आहे ना, बँका सुद्धा जर ताळतंत्र सोडून वागायला लागल्या आणि वागायलाच लागल्या. केसमध्ये एखादं त्यांचं जर झालं असेल ना, त्याची पूर्ण जबाबदारी आपण ते जे ना एसपीएस आहेत आता काढलंय, आपण त्यांना सकाळपासून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचे 2 जण आले होते का ते 2 आउट ऑफ आहेत असा विषय आहे. टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी ते थर्ड पार्टीच्या नावाखाली जिला बोललोय ना, हिनं थर्ड पार्टी एजन्सीची चुकीचं होतं. ऐका आहे. थर्ड पार्टी एजन्सी 100% आहे ती. तुम्ही हो, ऐकून घ्या. मी काय आहे ती. माझं काय म्हणणं आहे की त्यांच्याकडनं त्यांनी एव्हिडन्सेस दिले आपल्याला की आम्ही अशी नोटीस दिली, मान्य, ते केली. थांबा. तर त्याच्या व्यतिरिक्त पण आहे ना, त्यांनी खरंच ट्रॅक्टर लावलं नाही लावलं, तुमची जी शंका आहे ना, मी काय असं म्हणत नाही की त्यांनी 100% बरोबरच केलं. एकच गोष्ट तुम्हाला एव्हिडन्स पाहिजे, आपण जर ते evidence 3 मागून घेऊ. लोक पाठवले तुम्ही, तर त्यांनी काहीतरी असा पुरावा सादर केला पाहिजे ना, की केला मला पाहिजे. ट्रॅक्टर घेण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे का सर? काहीच नाही. आय कार्ड द्या, लेटर द्या, काहीतरी जमा करण्याचा अधिकार द्या. आणि त्यांना जमा करण्याचा अधिकारच मग नाही. त्यांना सांगितलं ना समोरासमोर बोला पोलीस स्टेशनला, मग समोरासमोर बोलू ना. बरोबर आहे का नाही? मग काय येत नाही समोरासमोर? तुमचे साहेब का बरं येत नाही? की त्यांनी सगळ्यांनी चोऱ्या केलेल्या हा आहेत. दरोडा आहे. हा सरळ आणि सरळ हा दरोडा अर्ज द्यायला मी आहे. तुमच्या ऑफिसला आलो काल, साहेबांनी अर्जाचा घेतला नाही, याची पोच दिली नाही. शेवटी मला फोटो काढला, तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेल म्हणे. म्हणजे आम्ही न्याय कोणाकडे मागायचा मग? आता थांबा. हा एक मुद्दा आहे. बँकांमध्ये फायनान्स कंपन्यांमध्ये आम्ही कोणतंही पत्र 4 ओळीचं तुम्हाला दिलं ना, बरोबर. तर सिम्पली व्हॉट यू हॅव टू डू इज काय करायचं receipt तुम्हाला, त्यांना फक्त द्यायचं. हा कागद काहीतरी लिहिलेला आम्हाला प्राप्त झाला या तारखेचा आणि सही करायची असते. बरोबर. यात काय रॉकेट सायन्स आहे? पोलीस स्टेशनला सुद्धा बरं का असं होतं, पोलीस स्टेशनला सुद्धा रिसिव्ह देत नाही. सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तर नका ना करू असं. नाही
त्यांचं सीआरएम काल तुम्हाला मेसेज आला ऐका असेल ना, तुमचं लंकेश letter सीताराम दिलं. बागुल हे बघा किती सुंदर अर्ज आहे सर. रिसिव्ह कोण आहे नाकारणार? हे होते का नाकारणार? नाही ना, ते नाही ना. म्हणजे त्यांनी काय केलं की जे लोक त्या कंडिशन मध्ये होते नाही, नाही, नाही. गायब केले. गायब केले का त्यांनी? बरं आता गायब व्हायचा आणि त्याचा वैयक्तिक तुमचा काही काय संबंध संबंध नाही. होता सर? बरोबर माझा संबंध होता. ऐका ना सर, तुमचा ब्रांच मॅनेजर इथं पाहिजे होता ना मग. एक स्टेप घेऊ आपण. मी मला काय याची receipt द्या मी- बरं पहिली सर. हा, याची लगेच पहिले receipt द्या. रिसिप्ट लगेच एक एक प्रोसिजर याची लगेच receipt द्या. कालच्या तारखेला द्या. कालच्याच डेटची लगेच. कालच्या तारखेची मिळेल का? मग काय ते बनवून ठेवले बस ती देऊ. नाही ना, ते गायब आहेत ना मग. अहो ते ब्रांच मॅनेजरचा आणि यांचा काही रोल नाहीये. तो गायब तो असून नाही आता तुम्ही कोण आहे? मी उमराण्याला ब्रांच मॅनेजर आहे. बुक आपली डेट झाली. उमराण्याचे हा आणि तुम्ही आज आम्हाला हँडल करता. तुम्हाला हँडल करायला आलेलोच नाहीये मी. मी आता निघून जातो. मॅनेजर नाही आहेत ना. इथले मॅनेजर आज आहेत ना, कारण त्यांचं सगळं- आजचे मॅनेजर कुठे गेले? आजचे जे हे ब्रँचचे मॅनेजर आहेत ते कुठे? ते आहेत बुलढाण्याला. बरं, त्यांचं काय हालचाल रजिस्टर दाखवा. काय हा, त्यांनी ते काय इथून हालचाल केलाय? मी तुम्हाला कॉल कनेक्ट करून देतो. नाही नाही नाही, मला नाही, इथं नाही, दाखवा. ते इथून सोडतायत ना. इथं नाहीये ना ते. तुमची जागा सोडली खुर्ची. डॉक्युमेंटरी त्यांनी डॉक्युमेंटरी आणि त्यांच्या बॉसशी ते ऑन डॉक्युमेंट काय बोलले की मी आज बुलढाण्याला चाललो ते द्या आम्हाला. दौरा रजिस्टर असं त्यांचं. तुम्ही असं बिलकुल समजू नका. ही खाजगी बँक आहे तर हिला दौरा रजिस्टर नसतं. हिला खाजगी हालचाल रजिस्टर नसतं असं नाही. फक्त एवढंच नाव वेगळं असेल यांचं इंग्रजी नाव असेल काहीतरी. पण हालचाल करतो ना त्यांचा मॅनेजर तर ते इथं लिहिलं पाहिजे. तुम्ही ते दाखवा आम्हाला कुठे येतो. जे कस्टडियल असतात ना, ज्यांच्याकडे चाव्या आहेत त्यांचं मुवमेंट रजिस्टर असतं. हा, ते जे ऐका. कस्टडियन नाहीयेत, हा जे कस्टडियन नाहीयेत, आता मी कस्टडियन नाहीये तर माझी कुठली मुवमेंट रजिस्टर नसते माझी. जे कस्टडियन आहेत डेप्युटी ब्रांच मॅनेजर आणि कॅशियर, जे मेन कस्टडियन आहेत ज्यांच्याकडे बँकेच्या चाव्या आहेत त्यांचा हालचाल पण आता हे झालं ना सर, वेळ मारून न्यायची वेळ झाली ना वेळ मग. मारून न्यायची नाही. आणि तुम्हाला तुम्हाला असं म्हटलं आणि मग मला आता तुम्हाला हे आम्हाला पण सांगता entertain येईल. कोण करणार आहे सांगा. ऐका, तुमचं आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही निधड्या छातीने आमचा सामना करू राहिले. हा, कारण आहे ना बँकेत कसं निकष लागला माहिती का? जे कल्प्रिट आहेत ना त्यांनी तोंड काळे करा आणि चांगला माणूस कोण आहे जो हँडल करू शकतो त्याला पाठवलं. आणि हेच सरकारी कार्यालयांमध्ये होतं आणि हेच बँकेत होतं. हे व्हायला नव्हतं पाहिजे. नाही. ही आमची इच्छा आहे. ऐका, खाजगी बँका का पैदा झाल्या? कारण आमच्या नॅशनलाइज बँकेचे लोक करत नव्हते ना. बरोबर. म्हणून तुम्हाला आम्ही आणलेलं आहे. आणि तुम्ही काय करताय? फास्ट देताय. हे ट्रॅक्टर आम्हाला नॅशनलाइज बँकेकडनं पटकन मिळालं नसतं. तुम्ही ते देणार आहात. बरोबर. तुम्हाला रिस्क घेण्याची सवय आहे. म्हणून तुम्ही रिस्क घेतली. आणि रिस्क काय घेतली? आमची करोडो रुपयाची जमीन आहे त्याच्यावर ट्रॅक्टर चढवलेला आहे. त्यामुळे रिस्क काहीच घेतली नाही तुम्ही. फक्त फास्ट देण्याची कृती केली आणि तेवढ्याच त्याच्या 10 पट वेगानं तुम्ही तो परत नेण्याची पण कृती केली. ही नॅशनलाइज बँकेने कृती केली असती का? नाही. आता याच्यात- त्यांनी काय केलं असतं? ते लिगल वेनी गेले असते. नाही ते लिगल वेनी गेले असते. तर तसं झालं नाही. ते गायब आहेत ना मग. मग यांना मी काय तुम्ही त्यांच्याशी बोला केलं? ना. आमचे साहेब त्यांच्याशी येणार, बोलणं झालं. सगळ्या गोष्टी येणार आहेत. तुम्ही वेगळं नाव बोलले. आणि यांना सगळ्यांना मी नाही दिलं, सगळ्यांनी हातावर केलं. ते जाधवचे ना, आम्ही नाही अविनाश जाधव नाही. त्यांची अविनाश जाधव बोलले. नाही ते पण आहे. विश्वास काय होतंय? एक मिनिट आहे ना, एक मिनिट तुम्ही यांच्या जागेवर या आणि त्यांना इथं बसवा आणि ते देतील तुम्हाला असं उत्तर ते तुम्हाला योग्य ते वाटतं. अविनाश जाधवशी बोला ना तुम्ही सर. लगेच फोन करा आणि आपण आवाजात बोला ना आम्हाला ऐकू. आणि आता जर अविनाश जाधव इथं असते ना तर इथं छान चर्चा झाली असते. बोला बरं, तुम्ही कॉल करा, द्या नंबर. बरं, आता आम्ही पण तुम्हाला प्रश्न विचारतोय ना, नाही. ते जेंटल वेनी विचारतोय नाही, का नाही, गुंडागर्दी करतोय ते तरी सांगा. तुम्ही जेंटल वेनीज विचारताय तर ते आणि हे अधिकार आहे बरं काय आमचे. आम्ही मालक तुमचा आहोत 100% देशाचे. अधिकार आहे. तुमचा 100% आणि हे सगळे येण्याचा मालक जाब- आहे, देशाचे मालक बोलताय तुमच्याशी. तुम्ही मालक आहे. तुम्हाला जाब विचारण्याचा 100% अधिकार आहे. उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्या याच्यावर सकाळपासून मेल याचे फॉरवर्ड चालू आहेत. डायरेक्ट इंटरनल ब्रांच टीम कलेक्शनची किंवा ब्रांच स्टाफ जर तिथे राहिला असताना तर आपल्याला त्याच्यावर फास्ट. आता हे काय माहिती का, ते सगळे एक कॉन्टॅक्ट काढून आता त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी 2-3 नोटिसेस आपल्याला पाठवल्या. काहीतरी जून महिन्यापासून तुम्हाला नोटिसेस पाठवता येत ठीक आहे तुम्हाला. कोण पाठवतो? नाही नाही नाही. कोण पाठवतं सर? ऐका ना, त्या पाठवल्या ना, हा, तर- आम्ही नाकारल्या का? बरोबर. तरी सुद्धा मी पुढचं एकदम धाडसानी सांगतो तुम्हाला. तरी सुद्धा यू कॅनॉट एंटर इन आवर प्रिमायसेस. आमच्या इथं तुम्ही एंट्रीच करू शकत नाही. आणि तुम्ही तर ट्रॅक्टर नेण्याचा दरोडा टाकलाय.
रोटावेटर पण नेलं. रोटावेटर नेले, दरोडेखोरी केली. रोटावेटर आणि जी वस्तू तुमची नाहीये ती पण घेऊन गेले ना तुम्ही. आणि रोटावेटरवर माझी सर्व property का? होती, माझी म्हणजे आता आम्ही बँकेवर माझं कुलूप तोडण्याचा कोणी अधिकार दिला? आम्ही बँकेवर गुन्हा दाखल करायचा का चोरीचा? दरोडा नाही, आता टाकला अर्ज तर केलाच आहे आम्ही. अर्ज केला आहे, तुम्हाला त्याची रिसिप्ट दिलेली आहे. ते नाही पोलीस स्टेशन मध्ये अर्ज केलाय आम्ही की हा, नाही. बँकेने दरोडा टाकलाय म्हणून. आज कसं असतं, तुमचे आणि त्यांचे संबंध असतात. बरोबर. त्या वसुली टोळ्यांचे आणि पोलिसांचे संबंध असतात. त्याच्यामध्ये ह्यांची FIR दाखल केली असं यांनी सांगितल्यामुळे मी आलो. पण इथं आल्यावरती FIR नाही येते, तो अर्ज तक्रार केलेला अर्ज आहे, आहे. तक्रार अर्ज केलेला तर ती आहे. FIR दाखल, खरं तर मला इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ शेतकरी, ती तर FIR दाखल झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे बरं का. ती FIR दाखल झाल्याशिवाय लकडीशिवाय मकडी ठिकाणावर येत नाही, लक्षात घ्या. ह्या पद्धतीची डेअरिंग. आणि आज आम्ही हे का बोलतोय माहिती का, डोक्यावरून पाणी बरोबर चाललं. नाही. मी मागे आहे ना, पण खूप खूप तमाशे करून झालेले माझे, त्याच्यात बरंच नियंत्रणात आलं सगळं. पण अजूनही त्या पद्धतीच्या डेअरिंग होत आहे ना, ते नाही, हे खूप जे आहे ना त्यांचं एक तर सगळ्यात महत्वाचं एक कुलूप तोडले त्यांनी. दुसरी गोष्ट रोटरचं ते जे म्हणतात तर ते आहे त्याच्यावर 100% मेलिंग तर झालेली त्याच्यावर ऑलरेडी. बँकेचा जो पार्ट होता ना त्याच्यावर पूर्ण तिथं की असं काही नाही की तुमची तुम्हाला रिसिप्ट नाही, तुमची CRM कालच रेस झालेली. डायरेक्ट कंप्लेंट जी तुम्ही जी कारण एकदम हायर अथॉरिटी नॅशनल हेड पर्यंत डायरेक्ट कंप्लेंट रेस झाली, कालच रेस झाली ती. पण मी असं द्यायला पाहिजे होते, एवढे नाही टाइम काढून लोकं आलेले आहेत खालचे जे का? शेण खाऊन पळाले ना, तर त्यांनी हिंमत ठेवायला लागत होती. आपण जे करतोय ते योग्य. आणि तुम्हाला सांगतो, जे योग्य करतात ना ते निधड्या छातीनं काम करतात. मी का बरं निधड्या छातीनं फिरतो? मी हप्ता चालू केला ना येस बँकेचा, तर मी येईल का इथं? नाही. मला राखच नाही ना, बरोबर का नाही? बरोबर आहे. कारण आम्ही हप्तेखोरी करतच नाही म्हणून छाती काढूनच चालतो सगळीकडे. आता यांनी छाती काढून का नाही थांबलेले माहिती का? यांना कळलेलं आहे आपण शेण खाल्लेलं आहे. आणि त्यांना काल पण पोलीस आणि स्टेशनमधून फोन केला, याच्यामध्ये तरी माल आले नाही. आणि माल प्रॅक्टिसेस काय होतात ते सांगतो मी, जबाबदारीने सांगतो. एखादी गाडी नेली ना अशी, ती उजवून टाकतात हे बाजारामध्ये. आणि तो बिचारा आहे ना अतिशय असहाय्य असतो आणि मजबूर असतो. तो काहीच करत नाही तुमच्या विरोधामध्ये. आणि अशाच उडवडी हा, होतात. अशाच तुम्ही काय उडवडी. बोलायचं, थर्ड पार्टी एजन्सी इकडे आलं, त्यांच्या गेलं त्यांनी म्हणायचं बँकेकडे जा, उडाउडी सगळी. बँक उडवा उडवी करणार नाही, ती थर्ड पार्टी एजन्सी असेल. चालली ना मग. आता त्याचे पैसे भरले तर ट्रॅक्टर थांबा, आत्ताचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. तुम्ही थर्ड पार्टी एजन्सी असं आतापर्यंत 20 वेळा म्हणले असाल. पण तुम्हाला सांगतो, फायनली त्याची शेंडी तुमच्याच आपल्या हातात आहे. केली ना ती. तो आहे ना, त्याचा नंगा नाच करू शकत नाही. त्याला कोड ऑफ कंडक्ट आहे सर, आहे ना त्याला त्यांचं प्रोटोकॉल आहे. CRM आणि त्या प्रोटोकॉल प्रमाणेच त्याला ते ट्रॅक्टर नेणं आहे. त्यांनी त्याला कोड ऑफ कंडक्ट होतं, प्रोटोकॉल होता, तो त्यांनी 100% तोडल्यामुळे त्यांनी थोबाड काळ केलेलं आहे. सर तुम्ही आता ते मेल दाखवला ना आम्हाला पोलीस स्टेशनचा, तसं तुम्ही जर इकडून मेल पाठवले तर मग तो गावर ऑफलाईन ट्रॅक्टर लगेच ताब्यात देत नाही मला. म्हणजे तुम्ही मेल पाठवले ना इकडून पैसे हो, भेटले आम्हाला असं, पाठवले त्यांना. मग त्यांनी ट्रॅक्टर कवर राहून ताब्यात दिले नाही त्यांना. देतील ना ते. मग कधी मी मग? तुम्हाला तेच घ्यायला कसं विचारतो. एक तास थांबला नाही, हा. मग आता इकडे कवर 4 दिवस वाट पाहिलं. मी तेच- म्हणजे तुम्ही चालायचं तर लिगल. मग त्यांचा ट्रॅक्टर देऊन टाका आता त्यांना. त्यांनी लोन ट्रॅक्टरवर दिलं, कुठे आहे आणि घेऊन गेले रोटावेटर. ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर कुठे आहे? आणून द्या. रोटावेटर न्यायचा काही संबंध नाहीये ना. ठीक आहे ना, मग हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर दिलेलं आम्हाला आहे, पोहोचा. तर तुम्ही रोटावेटर काय घेऊन गेले? अनलिगली काम आहे ना ते. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे भरायला लावले ना, तिथंच भरले. आणि तो अविनाशला जर PI साहेबांनी फोन केला का, तेव्हा म्हणे ते डमी अकाउंट आहे म्हणे. आता यांचं बँकेचं कोणतं डमी अकाउंट नाही, आहे? चालतात ना, 2 पॅरल घातक गोष्ट आहे. डमी बँका अकाउंट कोणतं आहे? म्हणजे आमच्याकडून पैसे ओरिजिनल अकाउंटात भरून घेतात का मग? ऐका बँकांमध्ये मी जबाबदारीने सांगतो, बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आणि या फायनान्स कंपन्यांमध्ये पॅरलली अकाउंट मेंटेन करून आहे ना, वेड्यात काढलं जातं ग्राहकाला. आणि हे इथं आता सिद्ध होतंय. नाही चुकीचं आहे ते. बोलले ते ते चुकीचं डमी आहे. अकाउंट आणि डमी अकाउंटचा अर्थ काय? हा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग आहे, सांगतो. रेकॉर्डिंग अहो, आहे. ठीक आहे डमी ना. अकाउंट आहे, ऐकून स्वतः ते बोलले घ्या. ना. नुसतं डमी अकाउंट नका करू तुम्ही. हा, डमी सांगा. अकाउंटची कन्सेप्ट काय आहे? तुम्हाला एक लोन अकाउंट नंबर अलॉट केलेला आहे. इथे 100 जणांना 100 लोन, वेगवेगळ्या प्रकारचे लोन अकाउंट अलॉट केलेले आहेत. डमी अकाउंट कन्सेप्ट काय आहे की तुम्ही 100 लोक एकाच अकाउंटला पैसे भरतात. 100 लोकांनी पैसे एकाच अकाउंटला भरले, डमी अकाउंटला भरले. एंट्री करताना प्रत्येकाचा जो त्याचा लोन अकाउंट नंबर तिथे टाकला जातो. इव्हिनिंगला ते रिकन्सिल होतं आणि त्या डमी अकाउंट मधनं ज्याच्या त्याच्या लोन अकाउंटला पैसे जमा Evening होतात. म्हणताय डमी ना? अकाउंट काही चुकीची गोष्ट आहे का? Evening म्हणताय ना तुम्ही? हा. पण यांना माहिती नाही का? इव्हिनिंगच म्हणत आहे ना. मी सोमवारी फोन केल्यानंतर सुद्धा ते पैसे क्लिअर झालेले नाही. मग ते पैसे गेले कुठे याचा पण विचार पर्सनली केला खिशात पाहिजे. ठेवला.
नाही तुम्हाला रिसिप्ट मिळाली. रिसिप्ट मिळाली पण ते डमी अकाउंट पैसे आले नाही. मी काय- यांनी ज्यांना फोन केला ना ज्यांना पैसे संबंधित पोचायला पाहिजे ते व्यक्तींना पोचत नाही. ते म्हणते पैसे आणि तुमच्याकडे पोचले पैसे पण तुमच्याच हे बघा, ब्रांच ते काय त्याच्यात काय रिकव्हरी वाले जे माणसं असतात ते असतात बाहेर फिरस्तीला. तुम्ही इकडे जर पैसे जर इथे जमा केले, अकाउंटला तुमचे जमा झाले किंवा नाही जमा झाले, हे त्यांच्याकडे पोहोचण्याला थोडासा वेळ लागतो त्यांना. नाही राहत मोबाईल मध्ये. सोमवारपर्यंत हा, रविवारी सुट्टी आली. एक मिनिट, याच्यातली थर्ड पार्टी एजन्सी मी खूप जबाबदारी सांगतो, ती चोर आहे, दरोडेखोर आहे, डाकू आहे, लुटारू आहे ती. आणि त्यांनी ट्रॅक्टर विथ रोटेवेटर दरोडा टाकूनच पळून नेला. हे इथं फायनल आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. आणि त्याच्या मोबदल्यात जे भरलेले पैसे आहेत ते सुद्धा त्यांनी चोरलेले, विषयच येत नाही. कारण 3 दिवस पर्यंत हे म्हणता इव्हिनिंगला अजून तुमच्या लोन अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर झालेच नाही का? त्यांच्याकडे ते म्हणे आज आमच्याकडे पैसे तुमच्या झाले नाही. आम्ही जर मेन अकाउंट दिलं तर तुमच्या अकाउंटला आज व्हायला पाहिजे होतं ट्रान्सफर. तुमच्याकडे रिसिव्ह आहे ना, विषय संपला. तुमच्याकडे रिसिव्ह आहे तर विषय संपला. तो पार्ट वेगळा आहे. हो थांबा एक हो, मिनिट, पाठवा. कॉल रेकॉर्डिंग ऐकू आपण. मोबाईल दे. संतोष पाटील. पुन्हा लंकेश नारे. हा, कॉल कॉल रेकॉर्ड रेकॉर्डिंग आहे. तो की डमी अकाउंटला पैसे आमच्याकडे आले नाही. डमी अकाउंट कन्सेप्ट आहे ना, ते त्याच्यात तुम्हाला जायचं काही काम नाहीये त्याच्यात. आम्हाला रिपोर्ट नाही मिळाला, आम्हाला परिणाम नाही मिळाला. पैसे भरून आता पैसे पण चोरी केले ना. पैसे भरूनही नाक कटलेलंच आहे ना आमचं. पैसे चोरी गेलेलं पैसे भरले आणि तिथे काही आम्हाला दिसत आता ठीक आहे, आम्ही तुम्हाला रिसिप्ट पण दाखवतो, तरी तुम्ही असं म्हणताय पैसे पण आम्ही भरलेले, ते पण आमच्या अजून अकाउंटला सेटलमेंट नाही झाली त्या अकाउंट. मग आता आम्ही ट्रॅक्टर पण दिला, त्याचे पैसे पण दिले, मग ते गेलो कुठं सगळं. त्याची रिसिप्ट पण आहे ना आमच्याकडे पैसे भरले. आणि तरी जर तुम्ही म्हणत असाल का ते पैसे नाही मिळाले, मग आमचा असं कोण म्हटलं? तुमचा माणूस तो कोणता? अहो तुम्ही कोण माणूस बाहेर काय म्हटला ना, तुम्ही त्याच्यावर नका जाऊ. तुम्ही त्याच्यावर तशी चर्चा होणार नाही. थांबा. एक मिनिट, तशी चर्चा होणार नाही एक त्याची. मिनिट. तिशी बोलत आहात त्यांनी वाजता भरलेलं पेमेंट आहे. हॅलो 1:48 मिनिटांची पावती आहे साहेब. बघा आपण एकदम आता तुम्ही ऐका हो तुम्ही 1 मिनिट थांबा. विषय तो डमी अकाउंटचा विषय सोडून द्या. काय विनाकारण त्याच्या काय ते डमी अकाउंट आहे ना, तुम्ही त्याच्यावर चर्चा करून तुमचे 5 मिनिटं वाया जातील तुम्ही माझे. त्या माणसाला ऐका समजून ना. सांगा का ऐका कस्टमर ना. सोबत नीट बोलत जाईल पुढे. हा, ते तर ऐकशाल ना तुम्ही. ते 100%. ते तर ऐकशाल ना, इकडून पुढच्या घडणाऱ्या घटना त्याला का नका घडू. तुम्ही ऐका, तो बोलतो कसा उडाउडी करतो ते बाहेर. ऐकू आपण, ते ऐकू. मग? प्रश्न डमी अकाउंटचा जो आहे ना, काही हो, थांबा. तो बाजूला ठेवा. हा, ते बाजूला ठेवा. प्रॉब्लेम काय ऐकावर का सर? आता सगळ्यात गोष्ट ज्या माणसाचा डमी अकाउंट आहे ना, तो म्हणतो ना डमी अकाउंट, त्याचा अधिकार बी त्याच्याकडे, होल्डिंग काढण्याचा बी अधिकार, ट्रान्सफर करण्याचा बी अधिकार. तुमचे मॅनेजर म्हणतात ते आपले जय साहेब की ते त्यांनाच अधिकार आहे, ओढण्याचा बी अधिकार त्यांना आहे आणि ते पैसे ट्रान्सफर करण्याचा बी अधिकार आहे. म्हणजे तो माणूस आम्हाला फसवतोय ना. सरळ आहे ना, लुटतोच येतो. हे बघा मी परत परत सांगतो, तो दरोडेखोरच होता. 1:48 ला पैसे. आणि ब्रांच मॅनेजर म्हणतो की आमच्याकडे अधिकार नाही. हॅलो पूर्ण जेवढं जे सांगितलं होतं तेवढं पेमेंट केलेलं आहे. आणि ते म्हणे की जर पैसे 91,103 रुपये काहीतरी आहे. पाणी मागू. बघितलं होती 91,103 रुपये काय पेमेंट नाही दिसत. पेमेंट नाही अजून जुना पण नाही आता नाही. हॅलो आज संध्याकाळपर्यंत होईल बहुतेक. काय म्हणता? आज संध्याकाळपर्यंत होईल म्हटलं. मग ते काय पेमेंट वरून ट्रॅक्टर उचलण्याचा अधिकार आहे का असा? तुमच्यापर्यंत येत नाही म्हणजे ते म्हणताय की जर कधी आमच्या लॉकअपला पैसे आले तरच आम्ही हे करतो म्हणे. हे काय कसं काय कळत नाही. ते पैसे जातात कुठं मग? तुम्ही ना लंकेश भाऊ त्यावेळेला जात होते. बोला तुम्ही व्यवस्थित. तुम्ही आम्हाला पण लावून काय चुकली नाही. पण हे तर तुमचं काम आहे ना साहेब. ट्रान्सफर नावी जाधवच ते थांबवत. आमचं कलेक्शनचा काय संबंध आला? आमच्या बकेटला केस पण नाहीये. अहो सर पण म्हणजे पैसे भरल्यानंतर तर विषय तुमचा आहे ना.
सर आता याच्यात मार्ग काढा, आता बरोबर बोलण्याचा मार्ग पटकन काढा. नाही, मार्ग म्हणजे आमचं आता असं म्हणणं आहे, याचा टँकर जसं 1 तासात केला ना, तुम्ही आता 1 मार्ग तासात एवढाच आहे का आम्ही बाहेर धुडा म्हणजे आम्हाला ओके नाही नाही इथंच थांबा आता ट्रॅक्टर 1.5 तासात येईल इथं आपण बाहेर थांबू. कुठं सीज करून टाकलेला आहे तो आहे. पिंपळगावला असेल हा, त्या अविनाश जाधवला कॉल कर. एक तासात तिथं घेऊन या, आपण इथून हलणार नाही. इथं ट्रॅक्टर येईल आणि त्याला आपण हार्बिल घालून घरी घेऊन पैसे आपण आणि किती सर हे बघा ना, म्हणजे 2 नम्र विनंती आहे तुम्हाला. अहो, विनंती करायचं काही कामच नाही. ऐका ऐका ना, तुम्ही, एक मालक जेव्हा राजा असतो आणि तो एका सेवकाला जेव्हा बोलतो ना, तर कसं बोलतोय बघा, मी राजा आहे. मी काय बोलतोय की समर्थ कृपा पार्किंग यार्ड आहे शिवा पंजाबच्या बाजूला, म्हणजे मालेगावच्या बाजूला. आपण इथून 1 तासाच्या अंतरावर असतं ना, 1 तासाच्या अंतरावर. मग करा ना तेवढं प्रयत्न करा. हॅलो हॅलो, थांबू आपण हा, चालेल. पिठलं भाकरीचा इंतजाम करायला लागेल. इथं काड्या बिड्या जरा चुलबिल आणा, इथं स्वयंपाक चालू करून टाका. विषय संपून जाईल. जमल का? तर विषय कसा आहे सर, एक नंबर विनंती आहे. स्वयंपाक चालू करा. जेव्हा पण तुम्ही थर्ड पार्टी हा विषय घेता ना, तरी आमची विनंती बँक म्हणून, फायनान्स म्हणून, की असे तुम्ही अपॉइंट करा एम्प्लॉई की जे समन्वय साधतात. काय होतं, त्रास होतो तुम्हाला पण आणि आम्हाला. हॅलो. आपण ते ट्रॅक्टर ते ताब्यात घेऊ. 1 मिनिट फक्त. कोण बोलतोय? ओके प्लीज होल्ड, आय बी राईट विथ यू. काय झालं तुमच्या मोबाईलवरून लावा. कोण? 4 जण स्वयंपाकाच्या कामाला लागून जा. हॅलो, कोण बोलतो? अविनाश, ते काय याचं वाखरे पिंपळगावचं जे चालू आहे ट्रॅक्टरचं, काय ट्रॅक्टर ओढून जे घेऊन गेलेले आहेत, आता ते ट्रॅक्टर त्यांना इथे पाहिजे. काय आहे प्रोसेस त्याची? पैसे भरून ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकता. हा, मग त्यांनी पैसे भरलेत. अच्छा, आपली याची 2 मिनिटं थांबा. पैसे भरले असेल ना, आपण नाही, थांबू नाही, शकतो. ते नसतील त्यांचं भरले. 2 मिनिटं चालू ठेवा फक्त, मी लगेच चेक करतो. अहो तुम्हाला माहिती आहे सगळं हो. आता फिरून फिरून बोलू नका राव. पेनल्टी काढतो. काहीच पेनल्टी नाही द्यायची. ते बेकायदा आलेली आहे आमच्याकडे. पेनल्टी काय भेटणार नाही. उलट अपोलॉजी लेटर द्या. माफी पत्र पाहिजे आम्हाला. कशाचे पैसे मागता? भाडं बिडं काय भेटणार नाही. अंड बिंड काहीच भेटणार नाही. आज इथं स्वयंपाकच होईल येस बँकेमध्ये. आणि हा मेसेज जाईल सगळ्या बँकांना आणि फायनान्स कंपन्यांना की वसुली माफिया टोळ्यांच्या गुंडांकडनं वसुल्या करणं बंद करा. बळजबरी लोकांच्या नरड्यामध्ये कर्ज चेळणं बंद करा. 91,120 रुपये भरलेत त्यांनी. भरलेत. बरोबर ना? हा, कालच्या तारखेला अकाउंटला आले. शनिवारी. स्पीकर एक तर बंद करा, माझा बॅकग्राऊंडचा पूर्ण आवाज येतोय. नाही ऐका ना जरा. संताबाई ऐका ना जरा. मला काहीच ऐकू येत नाही. त्यांनी शुक्रवारी पैसे भरलेत, शनिवारी पैसे भरले त्यांनी 91,120 रुपये. हो, 2 मिनिटं चालू ठेवा आता. अंगाशी आले तुमचे. पावती ते पैसे जमा झाले तर त्याचा काही विषय तुम्हाला येतोय पाठवू त्याचं स्टेटमेंट पाठवू. नाही. नाही, मला आता फोनवरच क्लिअर करा. स्टेटमेंट वगैरे काहीच पाठवू नका. 2 मिनिटं चालू ठेवा. कॅल्क्युलेशन करतो मी. एक बाउन्सिंग चार्जेस 413 रुपये प्लस तुम्ही आधीच काढून ठेवायचं. हो, फोरक्लोज नाही. आता फक्त एक आहे की ते ट्रॅक्टर त्यांना इथं आपल्याला काय प्रोसेस करावं लागेल. बाय प्रोसेस काय असेल? हा, जी काही प्रोसेस आहे बरोबर, त्या प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागणार आहे. बरोबर.
हा त्यांना आज तर काही पॉसिबलच नाहीये बरोबर आहे. तुम्हाला आता त्यांना द्यावं लागेल. पैसे भरल्यानंतर ती नोटरी करावी लागते. नोटरी झाल्यानंतर हो. जी आपण असेट आणली ती असेट त्यांना हँडओव्हर करतो आपण. हँडओव्हर करताना त्यात मेन्शन करायला लागतं अशी असेल आम्ही बँकेने हे केली होती, रिपर्चेस केली होती, आता तुम्हाला हँडओव्हर करतो. हे सगळं प्रॉपर आहे. आणि याच्यामध्ये आता हे चार्जेस आहे, एक्स्ट्रा चार्जेस, तर ते त्यांना अजून भरायचे. थांबा, किती भरायचे ते सांगतो. मी वरती सरांशी बोलून घेतो. आता चालू राहू द्या ना, आम्हाला बोलू द्या त्यांच्याशी. 2 मिनिटं याच्यामध्ये ना निर्णय देऊन टाकतो हे सर चढताय आणि कुठं ते सर सोडतात. ते 1 तास ट्रॅक्टर नाही देत ना, 1 तास पोलिसांना त्यांना उचलायला चोरीचा माल त्यांनी द्यायला, ताब्यात द्यायला एवढी अडचण काय? नोटीस थोडी करतात चोरीच्या मालाला. अजून त्यांना 11,115 रुपये भरायचे. हॅलो, याच्यात इझिएस्ट वे आता लगेच काय? आवाज 2 मिनिटं. काय म्हटलंय? याच्यात इझिएस्ट वे काय आहे आता? तर यामध्ये 18,115 भरायचे. एक फॉर्मॅट पाठवतो, त्या फॉर्मॅट मध्ये नोटराईज करायचं. नोटराईज करून ते मला स्कॅन करून पाठवायचं मेलवरती. मी मेलवरती पुढे अप्रुव्हलला पाठवेल. अप्रुव्हल आल्यानंतर रिलीज लेटर येतं. रिलीज लेटर इथं पाठवायचं, यार्डला पाठवायचं, ते जाऊन ट्रॅक्टर घेऊन टाकायचं. ओके. ही ऍक्च्युअल प्रोसेस आहे कुठल्या बँकेची. आपली बँक असो, कुठली बँक, सेम प्रोसेस आहे. ओके. बरं, त्याच्यापेक्षा डेव्हिएशन काहीच नसतं. डेव्हिएशन याच्यात नोटरी जर का आजच करून दिली त्यांचं काय असेल ते? आज नोटरी दिली मला काहीच अडचण नाही. मी आता नोटरी दे, मी आता अप्रूव्हला टाकतो. बरं. आणि त्यामुळे 18,115 रुपये भरायचे आणखी. हा, ठीक आहे. भरल्यानंतर आपण रिलीज करू शकतो. मी तुम्हाला लिंक पण पाठवू शकतो त्याची. एक मिनिट साहेब, भावे साहेबांशी तुम्ही एकदा बोलून घ्या. आलं लक्षात? एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, की कस्टमर आहे येस बँक आपल्या ब्रांचचा, ठीक आहे. तिकडं पण डिस्प्यूट नको काय, इकडे पण रिलेशनशिप सांभाळायची असते. विनाकारण काहीतरी हे जर तुमचे असतील की चार्जेस वेव करता येत असतील, दुसरी गोष्ट तुम्ही ते बसा. दुसरं असं आहे की इझिएस्ट वे आजच्या आज बी जर नोटरी जर का करता येत असेल तर आम्ही करून देतो. तशी पाहिजे चार्जेसचं काय आहे ते बघून घ्या. आणि ट्रॅक्टर जर रिलीज करता येत असेल तेवढी मदत करा त्यांना लगेच. आजच्या हे बघा, ऐका ना, कुठलाही कस्टमर आपला दुश्मन नाहीये. ती प्रोसेस आहे, त्या प्रोसेस प्रमाणे आपल्याला काम करायला लागतं. एक मिनिट बोला. सर तुम्ही चालले नाही सर. बरोबर आहे. अविनाश सर, वंदे मातरम. वंदे मातरम, बोला ना. हा, आता ऐका, हा मुद्दा मी करायला चाललोय राज्य पातळीवरचा किंवा देश पातळीवरचा. तोंडावर सांगतो बरं का, मी लपवत नाही. मी आता इथं स्वयंपाकाला माणसं बोलवलेले, बँकेच्या समोर आम्ही रात्रभर रात्रीचा गोंधळ पण आम्ही करणार आहोत, कीर्तन पण करणार आहोत. आणि जोपर्यंत तुम्ही ट्रॅक्टर आणून देत नाही आणि अपोलॉजी लेटर देत नाही, हे सगळे 18,000 द्या फॅकाटून सगळीकडे, 1 रुपया भेटणार नाही. अपमान केलाय तुम्ही प्रथम नागरिकाचा, आणि दादागिरी, गुंडागर्दी आणि दरोडा टाकलेला आहे, चोरी केलेली आहे. तर त्याच्याबद्दल शिक्षा देणं तर अजून काही बोलतच नाही आम्ही. तुम्हाला हे सगळं जर शांतपणे करायचं असेल, ताबडतोब ट्रॅक्टरला तिकडनं सेल मारा, इथं सोडा, 1 तासामध्ये ट्रॅक्टर येईल. पैशा बिशाचं काहीच बोलायचं नाही. डोंट गो फॉर प्रोसिजर. ऐका, मला बोलून घेऊ द्या, मग नंतर तुमचा निर्णय सांगा, कारण आमचा निर्णय आम्ही घेऊन मोकळे झालोय. तुमचं जे बोलणं वरती सिनियरची मांडेल, सिनियर जे बोलते ते आपल्या मेलवरती चालेल. होत नाही सर, हे लक्षात घ्या. चालेल, काही अविनाश चालत सर, नाही. या गोष्टीमध्ये आहे ना सर, तुम्ही ट्रॅक्टर न्यायला की सगळ्या गोष्टी ऐका ना सर, बँक असते, बँकेला डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी करायला लागतात. ऐका ना सर, सगळं झालेली प्रोसेस ती पण. हॅलो अविनाश सर, ऐकता का तुम्ही? ऐकतोय. हा, आता पहिलं माझं ऐका, नंतर तुमचे नियम वगैरे मला सांगा. आतापर्यंत सगळे नियम मला कळले. तर मला काय सांगायचंय की जो तुम्ही ट्रॅक्टर ज्या दिवशी घेऊन गेलात, बरोबर, आता तुम्ही नोटरी वगैरे सांगताय सगळं करायचं, हे एक्सेप्टेड आहे सगळं आपल्याला, ओके बरोबर. आता माझा ट्रॅक्टर मला परत घ्यायचा आहे, तरी पण नोटरी करायला मी तयार आहे, ओके. त्याचं उत्तर देतो मी. ऐका ना सर, 2च मिनिटं माझं पूर्ण ऐका. मी तुम्हाला बोलायला वेळ देतो, पूर्ण माझं ऐकून घ्या. परंतु त्या ट्रॅक्टर सोबत माझा रोटरी गेलेला आहे, मग हे आम्ही कशाचं टाकायचं? तुमचा काय अधिकार होता रोटरी न्यायचा? हा, त्याच्यासाठी जी रिस्पेक्ट एजन्सी आहेत ना. नाही, मला तो रिस्पेक्ट नकोय. आता मला तुमचा तेवढा रिस्पेक्ट नकोय. बरं, तुम्ही बोलून घ्या, मग मी बोलतो.
हा मला तो रिस्पेक्ट नकोय. तुम्ही माझं कुलूप तोडून ट्रॅक्टरची रोटरी घेऊन गेला. ट्रॅक्टर नेला असता मला मी मान्य आहे. माझी रोटरी तुम्ही चोरून नेली हा माझा आरोप आहे तुमच्यावर. आणि मी आता ही पोलीस केस करतोय. जर तुम्ही मला 1 तासामध्ये जर कधी ऐका ना सर, 1 तासामध्ये रोटरी आणि ट्रॅक्टर जर देत असेल बिटवीन द वे दोघांमधला, तर हे थांबवतोय. किंवा मग तुमचं ब्रँच, तुमचं अधिकारी आणि तुम्ही जेवढे संबंधित या प्रकरणाशी आहेत त्यांच्याशी मी FIR दाखल करतोय. तो तेवढा तर मला एक नागरिक म्हणून अधिकार असावा असं मला वाटतं. नाही मी हे करू का आणि हे केलं पाहिजे असं मला वाटतंय. मला ट्रॅक्टर नकोय आता मला ट्रॅक्टर नकोय. आता मला रोटरी पाहिजे. ऐका सर, ऐका ना अविनाश सर, आपण आता खूप चरवित चरवण करण्यात काही मजा नाही. मी निर्णय सांगून टाकतो. तुम्ही तुमचं जे सांगितलं ते आम्ही ऐकलेलं आहे. 2 मिनिटं ऐका, आता मी बोलतो. तुमचं बोलणं झालं असेल. ऐका ना, माझा 1 मिनिट ऐकून घ्या. मी डायरेक्ट निर्णय देत आहे तुम्हाला. तुमचं मी सगळं ऐकलं. ते 18,000 रुपये आम्हाला मान्य नाही. ऐका ना, तुम्ही जे सिनियरशी बोलू शकत सर. नाही, तुम्ही फक्त 1 मिनिट ऐका आणि फोन ठेवून द्या. कारण मी निर्णय सांगून मोकळा होतोय. तो निर्णय तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा. उपयोग नाही ना. मला बँकेचं हे बघा, एक लक्षात द्या, मी कर्मचारी आहे हे लक्षात घ्या. हा. सिनियर्स कडून अप्रुव्हल घ्यायला लागतात, बरोबर आहे. हा ते तुम्हाला शेअर करायला लागतात. चालेल, ठीक आहे. जे काय आहे ते सगळे कर्मचारी आहेत. आम्हाला चालेल. वरती अथॉरिटी असते, हायर अथॉरिटीला सांगायला लागतं असं काहीच अडचण नाही. मला तुमचा निरोप मिळाला. यू गो थ्रू युअर प्रोसिजर. माझं काहीच म्हणणं नाही. ऐका, याच्यामध्ये तुम्ही जे बोललात ना हा. की मला विदिन 1 आवर मध्ये मला रोटर पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, हा. बरोबर आहे. हा. हे 2 तास घ्या ना, 3 तास घ्या. काय रात्रीचे जेवण करेपर्यंत फक्त एवढंच लक्षात घ्या. आज बँकेसमोर स्वयंपाक होणारे, गावच्या गाव जेवणारे. अधिकारी 2 मिनिटं ऐका. तो तुमचा अधिकारी काय करायचं मी माझं सांगतो, ऐका. हा, मग सांगा. प्रोसेस प्रमाणे जायला लागेल. तुम्हाला पैसे भरायला लागेल. 18,115 रुपये त्यांना नोंदणी करावं लागेल. ते अप्रूव्हल वरती टाकेल. हो. वरती टाकला तर माझं रिलीज लेटर आहे. रिलीज लेटर तुम्हाला पाठवेल. तुम्ही जायचं गोडाऊन ट्रॅक्टर घ्यायचं आणि घरी जायचं. सिंपल आहे. एवढी प्रोसेस आहे. ठीक आहे. हे सगळं काहीही होणार नाही. तुम्हाला ट्रॅक्टर इथे आणून द्यावा लागेल. नाही तर 2 दिवस 3 दिवस इथं स्वयंपाक शिजत राहील. ओके. बरं, मला एक सांगा, अशी कुठली प्रोसेस आहे? अहो, तुम्ही जी केली ती काय प्रोसेस आहे का? दरोडा टाकला ना त्यांच्या घरावर. हा, आजी सगळं इलिगल केलेलं आहे म्हणून तुम्ही लोक गायब झालेले आहात इथं. नाही, आम्ही ऐका, त्या ब्रँचला कोणी बसत नाही. कलेक्शन ते सेंट्रली होतं, हे लक्षात घ्या. हे डायरेक्ट बॉम्बे हेड ऑफिस वर त्यांना एजन्सीला केसेस जातात. मी फक्त तुम्हाला एक एंटरटेन करतो की इन बिटवीन. ठीक आहे, मग चालेल. आपण एंटरटेन नका करू प्लीज. ओके. काही हा entertain माणसाने ना याला येडं बनवलं. त्या दिवशी ट्रॅक्टर घेतला ना, सकाळपर्यंत 2-3 फोन लावले, सायंकाळी फोनच उचलले नाही. आपल्या गावाकडचे सगळे माणसं बोलून घ्या. इथं स्वयंपाक होईल. मी चेष्टा करत नाहीये. मला इथं जेवण पाहिजे रात्री. गोंधळी बोलून घ्या. इथं जागरण गोंधळ होईल आणि त्या जागरण गोंधळात मी माझं सगळा गोंधळ सादर करेन की या बँका कशा लुटतायत आणि या बँका कसं येड्यात काढताय ग्राहकाला आणि ग्राहकाला गुलाम करून ठेवलेलं आहे. आणि लोन देताना सुद्धा किती वेड्यात काढलं जातं ते सगळं आपण रात्रभर सांगायचं. आणि 2-4 दिवस मस्त आंदोलन करू इथं. तुमची तयारी सगळ्यांची? सगळं गाव बोलून घ्या आणि इथं रावट्या बांधा. काहीच प्रॉब्लेम नाही. मंडप टाकून देऊ, मागून घेऊ. कारण आहे ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावलाय. काळ सोकावला आता करत बसा म्हणा प्रोसिजर. या माणसामुळे जे सगळं सिस्टीम बोगस आहे. माणूस बोगस आहे ना, म्हणून सिस्टीम बोगस आहे. ते एरिया मॅनेजर आहे का आता बोलतो? नाही ते कलेक्शन वाले ते कलेक्शन नाही इथं आणि व्यवसाय करायला किती अवघड आहे मला सांगा बरं. स्पर्धा किती आहे आणि अशी जर गुडविल खराब होत राहिलं. गुडविल खराब होत म्हणजे तुम्ही पण एक लक्षात घ्या. विशाला बिझनेसचा ह्या ज्या ब्रांचेस आहेत, अनबँकच्या ज्या ब्रांचेस आहेत, ह्या प्युअरली फक्त खेड्यातल्या लोकांना सेवा देण्यासाठी ब्रांचेस आहेत. साहेब तुम्ही सिटीमध्ये असतात, तुमच्या सिटीच्या ब्रांचेसमध्ये आणि माझ्या ह्या ब्रांचमध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. ही ब्रांच नफा कमवण्यासाठी बिलकुल नाही. ही ब्रांच आता खूप गोष्टी आता तुमचं चालू आहे, मी बोलू शकत नाही. ही ब्रांच नफा कमवण्यासाठी नाहीये. इव्हन या ब्रांचला नफाच नाहीये. ही ब्रांच फक्त या लोकांच्या सेवेसाठी आहे. यांचा जो प्रश्न आहे तो ट्रॅक्टर लोन डिपार्टमेंटचा आहे. आता तुम्ही एज्युकेटेड आहे, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतात. ते आलं का लक्षात? ते काय, जर आपल्याला आजारी पडलो आपण तर आपण दवाखान्यात जाणार. आपण अग्निशामक दलाचे दरवाजे ढोकून उपयोग होणार नाही. एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ही जी ब्रांच आहे ना, ही तुमच्या वाखारी, पिंपळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना सेवा देण्यासाठी आहे.
या ब्रांचचा बँकेचा उद्देश ही ब्रांच टाकून नफा कमवण्याचा अजिबात नाहीये. वडून नेणाऱ्यांना जे वडून नेतात ना ट्रॅक्टर तो विषय त्यांना वेगळा पेमेंट आहे. कोण देतं मग? तो विषय जो आहे त्या सदर डिपार्टमेंटशी आपलं बोलणं करून दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या बाजूने बिलकुल नाही ऍज अ ब्रांच मॅनेजर आम्ही त्यांच्या बाजूने बिलकुल नाहीये. आम्ही पण थांबणार त्यांचं आणि असं काही जागो मी ते स्पीकर ऑन करून बोलणं करून दिलेलं आहे. प्रोसेस ते जे म्हणतात ना थोड्याफार गोष्टी आपल्याला त्यांच्या पण मान्य कराव्या लागतील. विषय रोटरीचा आहे, रोटर करण्याचा आहे, सॉरी नोटरी जो करून देण्याचा आहे तो आपल्याला उद्या पण करून द्यावा लागेल, आज पण करून द्यावा लागेल. ही जी चर्चा आहे 18,000 रुपयाच्या जे काही चर्चेची आहे ती चर्चातून तो मार्ग निघू शकतो. घेऊन गेला काही नोटरी नाही हो, माझ्याकडून काहीच घेतलेलं नाही. चोरी लोक केलेलं आहे. ऐका सर, तुम्ही तुमची बाजू सांगताय. हे बाकीची इकडचं तुम्ही काय विषय सांगताय? असा आहे मला एक मिनिट द्या. नोटरी तर करून द्यायची आहे ना, मग माझं म्हणणं असं आहे की वेळ मग घालवण्यापेक्षा माझे 3 दिवस आपल्याकडे ट्रॅक्टर कुठं होतं? ट्रॅक्टर गेला नाही ना माझं. मी काय म्हणतो सरपंच, आता आहे ना बाकीच्या गोष्टीत बोलण्यात काहीच अर्थ नाही. नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या या ब्रँचचे आम्ही आभार मानतो की तुम्ही सेवा करत आहात. पण आता सेवा करायला सुद्धा आहे ना असं कोणाला आयऱ्या गायऱ्याला सेवा करण्याची संधी देता येत नाही. तुम्ही आमच्याकडे आमच्या देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर नफा कमवत असता आणि तुमची एक जबाबदारी असते की जो वंचित घटक आहे या देशातला त्या वंचितांना सुद्धा वर काढण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. तेव्हाच तुम्हाला आहे ना हा धंदा करायला अलाउड असतं. त्याला म्हणतात सीएसआरचं काम. आता हे सीएसआरचं काम असेल समजा नाही तुमचं, ते काम पूर्ण शेवटी वेगळं ब्रांच असतं. याचा असं काही संबंध फक्त एवढंच आहे खिशातनं CSR पैसे जात नाही. CSR ऐका, मधनं ब्रांचची बँक ठीक आहे वेगळा विषय येतो पण ही चॅरिटी करावी लागते. म्हणजे इथं ना नफा ना तोटा तत्वावर ही ब्रँच का चालवावी लागते तर पूर्ण देश चालवायचा असतो. बरोबर. देशातल्या सगळ्या 5-6 हजार ज्या काही येस बँकच्या ब्रँचेस आहेत ना त्या आम्ही लोकसभेत का मंजूर केलेल्या आहेत तुमच्या, तर आमच्या आदिवासी भाग असेल अजून वंचित काही घटक असतील त्या सगळ्यांना कव्हर करायचं आपल्याला. म्हणून तर तुमचे बचत गट जन्माला आले ना. बरोबर. तर हे सगळं जबाबदारीचं काम तोच आहे. आहे. ही चॅरिटी नाही. हे तुम्ही आमची सेवा करताय ना तर ती बाउंड टू बी देअर ती करावीच लागते आणि करतात. टाटांनी बघा स्वतः एवढ्या मोठ्या उद्योगांना निर्मिती करताना सुद्धा या देशातल्या नागरिकांचं पाहिलंच आहे. तर येस बँकेला करणं आहे ते काही वेगळं काही करत नाही. आता हे इतकं का ताणायचं ते सांगतो. माझ्या व्ह्युअर्सला मला सांगायचं हे असं का करायचं तर बँकांना या पद्धतीनं वसुल्या करता येत नाही ही अधोरेखित करून मला सांगायचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. जसं आत्ता परवा लोकसभेमध्ये किती आर्ततेनं 2 खासदार बोलले की शाळांमध्ये काय परिस्थितीमध्ये आणि दवाखान्यांमध्ये काय परिस्थितीमध्ये माणसं लुटली जातात, दवाखान्यांमध्ये कशा पद्धतीनं बिलं लावले जातात. तसंच कर्जदार इथं बँकांमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये पतसंस्था त्यांचे चेअरमन खाजगी सावकार्या करून राहिले. कोऑपरेटिव्ह बँका त्याचे चेअरमन डायरेक्टर सगळे खाजगी सावकार्या करून राहिले. या फायनान्स कंपन्या खाजगी सावकार्या करून राहिल्या. हे मला सगळ्यांच्या जगासमोर आणायचं. रात्री जागरण गोंधळ कशाचा करायचा आहे, हाच करायचा आहे की या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत ना ज्या पद्धतीनं शोषण करताय समाजाचं ते त्या शोषणावर आम्हाला कोरडे ओढायचे. हे बघा ट्रॅक्टर तर आमचा रात्रीतनं येईल उद्या येईल तो येईलच, तो जात नाही कुठे बाउंड टू बी देअर. पण आम्हाला हे पण सांगायचं आहे तुमच्या संबंधित त्या रिकव्हरीवाल्याला, अरे बँक चालली तरच कर्ज वाटप होईल आणि कर्ज वाटप जर झालं तरच तुला वसुलीचे काही 4 पैसे भेटताना ते भेटतील. बरोबर. तर तुझा धंदाच करू देणार नाही, गुडविलच गायब करशील तर दुसरी बँक येईल, दुसरी ब्रँच येईल, दुसरे लोक धंदा करतील. गुडविलला आज हे चाललंय ना, गुडविलवर ताशेरे ओढण्याचं काम चालू आहे आणि या पद्धतीनं बँकांनी करू नये, गरजेचं नाहीये ते. त्यांच्या त्या केसमध्ये आपलं बँकेचं वैयक्तिक ते कोण असतील काय नसतील त्यांचं आपलं सहकार्य आहे. माझं म्हणणं असं आहे की आता जो 1-2 तास वेळ आहे नोटरी तर आपल्याला उद्या पण करावी सुरुवात लागेल. करा ना प्रोसिजर तर तुम्ही करून घ्या. म्हणजे पैसे नोटरी करू ना त्यांच्याकडनं. तुम्ही वरच्या लेवलला बोला आता. तो जो विषय आहे तो पार्ट आपल्याला केव्हा डिस्कवर नोटरीचा जो आहे ना फॉर्मॅट काय फॉर्मॅट नोटरीचा फॉर्मॅट द्या म्हणा, तुम्ही नोटरी करून घ्या इथून. त्यांना म्हणा ते. असेल तुम्ही- सगळ्या ऑर्डर देऊन टाका. नोटरीला माणूस पाठवा, मांडवाला माणूस पाठवा आणि आचारीने लावायचं आहे. आपल्याला स्वतः बनवायचं आहे स्वयंपाक. आपण आचारी विचार आणणार नाही. नोटरीत अनलिगल नाही आहे त्यांची. हा, ती त्याच्यामुळे त्यांच्या अटीतटी आपल्याला मान्य नाही. हा नाही त्याच्यावर पण आपण ऍक्शन घ्यायची की ती नोटरी दिली ना आमची, तो तशा तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. जरी बँकेने जरी त्यांना काम दिलं असेल परंतु बँकेची इमेज कोणाची खराब होते आज? बँकेची बँकेची खराब होते ना. त्याच्यामुळे ते जे रोटर जे घेऊन गेलेत ना जे त्याचं
त्याच्यावर कारवाई होणार, त्याच्यावर पेनल्टी लागण्यात येणार, त्या सगळ्या गोष्टी आता त्या काय लगेच काही नाही इथं क्लिअर नाही, होणार. आमचं आता फक्त असं झालंय की आम्हाला तुम्ही आज ट्रॅक्टर ऐकून घ्या, आज ट्रॅक्टर तुमचं येणार नाही. सकाळी या. हा मग तेच सांगतो उद्या तुम्हाला काय आपलं सगळ्यात मी काय महत्त्वाचं म्हणतो, नोंदणी करून घ्या. मंडपचं व्यवस्था करा काय तुम्ही तुमच्या सकाळी चला का? आम्ही तुम्ही तुमची नोटरीचा process- तुम्ही थांबा, नोटरीचा फॉर्मॅट घेऊन नोटरी द्या जा. करून. आहे, आहे, इथंच माणसं आहे. आम्ही इथंच आम्ही इथंच आहे. तुम्ही लागणार तिथे, तुम्ही स्वतः अहो, करा. अहो, हा इथंच आहे ना ते. बाहेरच आहेत. हा, तुम्ही इथंच त्यांना आहे. चहा आम्ही इथंच आहे सगळं. गेला आम्हाला. आम्ही रात्रभर तुम्ही ना, इथंच आहे. काय महिला असेल तो तयार करा, सही देतील. इथंच आहे. हं? सही नाही करेल ती माझ्या मते इथं जावं लागेल ना. मी सगळं करेन ना, तुम्ही फॉर्मॅट करेन ते. दिली ना त्यांनी. अजून एक लेटर आहे त्याची रिसिव्ह घ्या घ्या. नाही ते कुठलं आहे? ते कालचं होतं. घ्या हे घ्या. बघ, कालचं आहे ना याची रिसिव्ह. दोन्ही रिसिव्ह घ्या आणि आता इथून पुढे सांगा आत्ताचं दिलं- कोणताही दिलं कागद तुम्हाला. बँकेला आला की रिसिव्ह दे, चला. आताचं दे ना ते. हे काय त्यांच्या हातात आहे. आजचं निवेदन नाही का आजचं? हे निवेदन दिलेलं आहे ना. हे दिलेलं आहे ना, हे त्यांना दे ना. हा. हे जरा हे दिलं याच्यावर रिसिव्ह द्या नाही, हे दुसरं आहे अजून आजचं. हे सर, द्या. आजचं. हे बघा याला रिसिव्ह द्या हे पत्र घ्या नाही ती द्या. आणि सर अजून एक असा विषय होता बघा, जो किस्सा झाला तो आता परत इथं बंद होतोय. तुम्ही बँकेत बसलेले कर्मचारी बरोबर, मला अजूनही विश्वास नाही तुमच्यावर, तुम्ही कर्मचारी आहे. मी कशावरून म्हणायचं तुम्ही कर्मचारी, कशावरून, काय कडगड्यात घातलेलं नाही म्हणून. का नाही घातलं? नुसतं नाही काहीतरी तर लागेल ना आता. आता त्या दिवशी असं झालं, हे माणूस आता त्याचा तोच विषय काढा बरं, तुमचे आय कार्ड द्या, त्याच्या आय कार्ड जर गळ्यात असेल, हे द्या बरं, याच आम्हाला. ब्रांचची आहे, agent याच म्हणून. ब्रांचची असं झालं. कळलं पाहिजे तुम्ही खरंच कर्मचारी आहे का. ती आई पण ती उमरावणी दिली माहिती. हा ते कुठले असो पण ते बँकेचे संबंधित आहे. मला मला मी काय म्हणतो, आपण आपल्या कामावर चर्चा करायची, ते करून घ्यायचं. हे- नाही कामच आहे ना, ते पण एक कामच आहे ना. माझं हेच काम आहे. एक मिनिट नाही त्या याच्यात विषय आहे. बँकेत ऐका ना, त्या कर्जदाराशी मला घेणं नाहीये आणि बँकेशी घेणं नाही, माझं कामच आहे. मी जनता आहे, ऐकून मला घ्या. तुमच्यावर विश्वास हे नाही, जे तुम्ही तुम्ही कर्मचारी आहे. एक मिनिट याच्यात थांबा. ऐका ना साहेब, हे 2 मिनिटं बाजूलाच ठेवा तुम्ही सगळं. आता ते झाला विषय सगळा ट्रॅक्टरचा. संतोष सर तुमचं म्हणणं बरोबर आहे एकदम, पण आता आहे ना त्याच्यावर आपण परत कॉन्सन्ट्रेशन करू. त्याच्या चुका आहेत त्या सगळ्या जगाला कळल्या त्या, त्यांच्याकडे आय कार्ड नाही. सर ते डायरेक्ट सांगताना आमचे कर्मचारी नाही हा, सर, मग ते तर तुमचं कसं काय? म्हणणं एकदम परफेक्ट आहे आणि त्याच्यावर सेपरेट आपण सगळ्या बँकांवर हे करू. विशाखा समितीचाही बोर्ड मागितला असता मी, आता इथं नाही. विशाखा समितीचं अस्तित्वात नाही, बाई नसेल. ठीक आहे, पुढच्या वेळेस तुम्ही आय कार्ड राहू द्या सोबत. हे बघा, वर्किंग आवर्स मध्ये जे आहे ना, यांचा तुम्हाला सांगू का, Please. यांच्या ज्या छोट्या तुमचं क्लासेस असं ज्या आहेत ना, त्याचा ते Please. कार्यक्रम हेच असं दिलंय ना करा. तुम्हाला, हेच दिलंय ना. रिसिव्ह द्या ना फक्त. रिसिव्ह द्या त्याच्यावर फक्त. तुम्हाला हे लेटर पोहोचलेलं कालचं होतं, आहे. हे आजचं आहे. याच्यावर सही करून द्या तुम्ही, तुम्हाला मी याची झेरॉक्स रिसिव्ह जरा सांगली का आपण मग नाही, दोन्ही त्याच्यावर वेळेस- शिक्का मारून मी काढून देतो. हो. तारीख टाका, वेळ टाका. ते केला का त्याला कॉल कर, नोटरीचा फॉरवर्ड मागून त्यांच्याकडे देऊन टाक. 6 नीट. वेळ किती झाली? आता वाजले 5:05. इव्हिनिंग. त्याच्यावर द्या आम्हाला रिसिव्ह. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. आता मी पिंपळगाव वाखारी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, येस बँकेच्या दरवाजासमोर कुठे टाकून बसलेलो आहोत.
शेतकऱ्याचा ट्रॅक्टर त्याच्या घरी येऊन ज्या शेडमध्ये तो पार्क केलेला होता त्या शेडचं कुलूप तोडून त्या ट्रॅक्टरला रोटावेटर लावलेला होता त्याच्या सहित. रोटावेटरची किंमत काय? 1.5 लाख रुपयाचं रोटावेटर आहे. तर बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांच्या गुंडांनी, ज्यांना कुठलंही आयडेंटिटी कार्ड नसतं आणि या बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आयडेंटिटी कार्डही नाहीये, बिंदास्त येतात, घरात घुसतात, प्रॉपर्टीत घुसतात, मनाला येईल तसं वागतात. असा प्रकार इथे घडलेला आहे. तर जे व्हिक्टीम आहेत, जे बळी आहेत या येस बँकेचे, ते सरपंच आहेत. तर ते त्यांची ओळख देतील आणि घटना सांगतील तुम्हाला परत. माझं नाव लंकेश सीताराम बागुल, मी फुले मावाडी गावाचा सरपंच आहे लोकनियुक्त. तर त्यांचं जे टोळी आलेली होती तिने शेडचं कुलूप तोडून ट्रॅक्टर घेऊन गेले आणि त्याच्यासोबत जो काही फायनान्स नसलेला रोटावेटर पण घेऊन गेले. आणि आता ते म्हणतायत की एवढे पेनल्टी लागलेली ती पूर्ण दिल्यासही आम्ही तुमचं ट्रॅक्टर आणि रोटावेटर देणार नाही. पण त्यांचा फायनान्स ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा 100% अधिकार आहे. पण तो जेव्हा तो बाहेर असेल, तो लॉकअप तोडून किंवा माझ्या घराचे दरवाजे तोडून घेऊन जाण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि त्यांनी तू इकडे बसला बेटा आणि असं तुम्ही चालू द्या. त्यांनी ते सगळं चुकीचं उद्योग करून माझा रोटावेटर आणि ट्रॅक्टर घेऊन गेले. आणि आज आम्ही जेव्हा बँकेत आलो तर उडाउडीचे उत्तरं देत आहेत आणि त्यांचे कोणतेही अधिकारी तिथं उपस्थित नाही. जिथं बँक मॅनेजर पाहिजे होता तिथं दुसरा बँक मॅनेजर अपॉइंट केला आणि ते जे वसुलीचे लोक आहेत ते कोणीच आलेले नाहीत. आणि आमच्यावर तो अन्याय आहे तो तुम्ही सगळ्यांनी लोकांनी या गोष्टीला वाचा फोडून आणि आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती आहे. बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे बँकेच्या वसुली माफिया टोळीचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, बँक वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, बँकेचे वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, येस बँक मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, येस बँक मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, येस बँक मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर दरोडेखोर, दरोडेखोर माफिया, दरोडेखोर माफिया, अरे येस बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, येस बँकेचे वसुली माफिया टोळ्यांचे गुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. या बँकेचं टाळकं ठिकाणावर आलं पाहिजे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का विचारणारे लोकमान्य टिळक होते. तसं या गावचे सगळे कर्जदार जे आहेत येस बँकेचे ते विचारतायत येस बँकेचं टाळकं ठिकाणावर आहे का. येस बँकेचे मॅनेजर ठिकाणावर नाहीयेत आणि ज्यांनी हा अत्याचार केला तो माणूस काळं थोबाड घेऊन गायब झालेला आहे. आणि वरनं चोर तर चोर वर शिरजोर. आता फोनवरनं संपर्क साधून काय म्हणतोय 18,500 रुपये भरा पेनल्टी, नोटरी तयार करा. तू आमच्या घरी आलाच कशाला झक मारायला. कारणच काय, तू आला त्याच्यानंतर 1-1.5 तासामध्ये तुला जवळपास 91,000 रुपये आम्ही दिलेले होते. फक्त तुला गुंडागर्दी करायची होती, तुला दहशत करायची होती.
निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं या लाईव्ह मधून सगळ्यांच्या लक्षात एक आणून देतो, बँकिंग काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही बँकिंग मधले सगळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी बळजबरी कर्ज वाटप करणाऱ्या तुम्ही बँका झालेल्या आहात. आणि त्याच्यातनं एखादा जर कच्चा पडला तर तुम्हाला त्याचं घर दार गाड्या घोडे इज्जत सगळ्याचा लिलाव करण्याची हौस असते. बरं, हा लिलाव तुम्ही स्वतःकडून नाही करत, पाहुण्याच्या हाताने साप मारून घेता तुम्ही. वसुली माफिया टोळ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही. या टोळ्यांमध्ये आहे कोण? सगळे गुंडे चोर दरोडेखोर माफिया लोक ठेवलेले आहेत तुम्ही. त्यांना आरबीआयच्या गाईडलाईन्स नुसार वसुलीसाठी जी परीक्षा द्यावी लागते ती तरी सगळ्यांनी दिलेली आहे का? सगळं तुमचं मनाला वाटेल तसा नंगानाच सुरू असतो. अज्ञानाचा गैरफायदा घेत या देशावर अनेक वर्ष गुलामी लादली गेली. आता लोक समंजस झालेत, आता लोक सज्ञान झालेले आहेत आणि ते बरोबर तुमचा काय बरोबर तुम्ही जे लुटपाट करताय ना त्याचे भांडे फुटतायत. तर आता हे आंदोलन असंच चालू राहील. रात्री इथे जागरण गोंधळ आहे, रात्री इथं भजन कीर्तन आहे आणि शेतकरीच नव्हे जे असहाय्य आणि मजबूर कर्जदार आहेत त्यांच्या मजबुरीचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँका, वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या, या अशा बँका प्रचंड गैरफायदा उचलतात. आणि जे खरे बाप आहेत ना, 10,000 कोटी 1,00,000 कोटीचे कर्ज उचलणारे एका मिनिटात पळून जातात. बरं, आत्ताच्या या कर्जदाराच्या बाबतीमध्ये कर्जदार मालेगाव काय गावाचं नाव काय? माळवाडी. कर्जदार हा फुले माळवाडी या गावचा लोकनियुक्त सरपंच आहे, जनतेतनं निवडून आलेला सरपंच आहे. सरपंचाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तो दबंग नाही, तो माफिया नाही, त्याची गुन्हेगारी वृत्ती नाही, एकदम जनसामान्य आहे. आणि तो पळून जाण्याची कुठलीही सुतराम शंका नाही. कारण एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला माणूस, प्रतिष्ठा असलेला माणूस, सरपंच पदी म्हणजे त्या गावाचा प्रथम नागरिक असलेला माणूस, बँकेने कसं काय समजलं पळून जाईल हा म्हणून? आणि या गुंड माफिया टोळ्या ज्या आहेत त्यांच्या घरात का घुसल्या? तर या सरपंचाचं आहे ना गुन्हेगारी रेकॉर्ड पाहिजे होतं. हा जर क्रिमिनल माणूस असताना तर त्यांनी हिंमत नसती केली त्यांच्या घरी जाण्याची. हा नीचपणा येस बँकेच्या वसुली माफिया टोळ्यांचा सरगना जो कोणी असेल तो त्यांनी ही डेअरिंग केलेली. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. गावोगावचे लोक कर्ज घेतात तेव्हा ही बँक जिवंत आहे. शेतकरी कर्ज घेतो, तो इमानईद्वारे तो शेतकरी कर्ज फेडतो, म्हणून या बँका चालताना. जर तुम्ही त्यांचेच गळे आवळायला लागले आणि अशा पद्धतीच्या दमदाट्या आणि गुंडागर्दी आणि दरोडेखोरी करायला लागले, लोक बँकेकडनं कर्ज घेतील का? हे खाजगी सावकारापेक्षा भयानक चाललेले. तर त्याचा निषेध निर्भय महाराष्ट्र पार्टी करते आणि हे आंदोलन असंच चालू राहील. हॅलो, वंदे मातरम सर. हा, जितेंद्र भावेश बोलतोय. हा, माझं हे म्हणणं आहे, तुमचा ग्राहक चोर दरोडेखोर माफिया होता का? गाव सोडून पळणार होता का? आणि जर तुम्हाला पैसे पण दिले होते तर त्याची एवढी इज्जत घेण्याचं काही कारण नव्हतं ना. वैयक्तिक पातळीवर दुश्मनी काढल्याचा याला घाणवास येतोय आणि त्यांना त्यांच्या टोळ्यांचं आहे ना इथे दहशतवाद प्रस्थापित करायचा आहे. हो, हे बघा, दहशतवादच करायचा होता. इथून पुढे जर का खबरदार बँकेच्या नादी लागाल तर हा मेसेज होता त्याच्यातला. आम्ही सरपंचाची इकडून तिकडून खैर नाही ठेवत, तर तुम्ही कोण आहे की जाडकी पत्ती, असा सगळा प्रकार झालाय. सामान्य माणूस घाबरून जातो ना. बघा, तुमच्या बँकेसमोर आहे ना, बँकेने गुडविल कमवलेलं आहे आणि बँक कर्मचाऱ्यांवर बरोबर रोख धरणार की तुम्ही आमच्या गुडविलला नख लागेपर्यंत काय करत होते, हा प्रश्न तुम्हाला विचारतील ते. कारण कामच इतकं भयानक केलेलं आहे ना तुमच्या माणसांनी की त्यांनी आता इथे हजर राहायला पाहिजे होतं. त्यांना माहिती होतं मी इथे येणार आहे, तर माझा सामना करण्यासाठी संबंधित ज्यांनी हा नालायकपणा केलाय ना त्यांनी आमचा सामना करायला हवा होता. तो केला नाही. वरनं उद्धट भाषा, 18,500 भरावंच लागतील, प्रोसिजर करावंच लागेल, मी माझ्या सिनियरशी बोलेन,
रोटावेटरची चोरी करून चोर तर चोर वर शिरजोर अशा पद्धतीत त्यांनी आमच्याशी संवाद साधलाय. त्याचं जे आहे ना ऐकून घ्या माझं म्हणणं ऐकून घ्या. हा 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 रिकव्हरीची टीम आहे ना आपली त्याची डिस्बर्समेंट टीम असते. ओके. हा 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 त्याच्यानंतर ट्रॅक्टरची रिकव्हरी वेगळ्या पर्सनकडे असते. त्याच्यानंतर ती रिकव्हरी त्यांच्याकडनं नाही झाली म्हणून ती त्याच्यावर होतं. ते agency. बरोबर आहे, पण माझं काय म्हणणं आहे आता, ऐकून घ्या ना साहेब, मला एक्सप्लेन करू द्या माझं. तुम्ही सांगितलं सगळं मी ऐकून घेतलं, सगळं मला सरांनी काल लिहून दिलं ना मला. ठीक आहे ना, म्हणजे पर्सन लिहून दिलं सगळं बरोबर होतं आणि मी ते एस्टिमेट पण केलं आमच्या टीमला. हा बरोबर. हा त्यांना केस नंबर पण आलेला आहे प्रॉपर. हा असं काही नाही की त्यांची केस आपण पुढे ढकललेली नाही आणि संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांना आपण मेल पण टाकलेला आहे. त्या केसेस म्हणजे जो मी संकमेंट टाकलेला ना त्याच्या व्यतिरिक्त अजून मेल पण केलेला आहे. हा हा पण आता याच्यात झालं काय नेमकं जो अविनाश मोंद्रे त्याच्याशी तुमची कम्युनिकेशन झालं असेल. हो. माझं चुकत नसेल ते, बरोबर. हो बरोबर. तो त्याचा बॉस आहे सुट्टीवरती. हा बरोबर. हा आपण त्याचं एस्केलेशन कोणाला करणार त्याच्या बॉसला करणार ते आहे मॅनेटरली वरती. 14-15 दिवसांची त्याची काही सूट ते रजा असते तेवढ्या दिवसांच्या ते मॅनेटरली होती. आता राहिलं प्रश्न तुमचं की तुमचं ट्रॅक्टर सोडवलेलं नाहीये. आता हे काल तुम्ही मला तर सांगितलं नाही की ट्रॅक्टर तुमचं अजूनही जास्त आहे. काल तुम्ही मला पावती दाखवली पैसे मी सांगितलं की तुम्हाला पैसे भरले का तुम्ही मला पावती दाखवली पैसे भरल्याची. बरोबर. जे साहेबांनी मला पावती दाखवली. आता मला हे कल्पना नाही की त्यांच्या ट्रॅक्टर सोडवलेलं नाही अजूनही. बरोबर. आता राहिला पुढचा प्रश्न की आमच्याकडे जी प्रोसिजर होती ती आम्ही ऑलरेडी फॉलो केलेली आहे. आता तो व्यक्ती इथं आज आला नाही. ऍक्च्युली इथं त्याचं काम होतं ते आपण सकाळपासून एवढं सांगितलं नंतर. बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना पोलीस स्टेशनवरून फोन गेलेला आहे. तुम्ही नाही सांगितलं पण असं मला माहित पडलं बा त्याचा फोन गेला आहे. बरोबर. बरोबर. तर आता जी प्रोसिजर आहे एस्केलेशन करण्याची ती आम्ही करू ना सर. करा करा काय अडचण. तर माझं काय म्हणणं आहे आता तुम्ही उद्या मी राईटला राहील किंवा मी भेटायला येतो तुम्हाला. ठीक आहे. बसून बोलू ना सर. असं चालेल चालेल काय अडचण नाही. आम्ही इथंच तुमच्याच दारात आहोत. रात्री स्वयंपाक होतोय, कीर्तन आहे, जागरण गोंधळ आहे सर. काहीच अडचण नाही. या तुम्ही निवांत या. तसं नका करू सर. मांडव लागला. तुमच्या माणसांना शूटिंग करायला लावा. मांडव लावलाय आम्ही. आता रात्री गोंधळी आम्ही बुक केली. जागरण गोंधळाची सुपारी दिली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं सांगणार आहे की बँका कशी पिळवणूक करतात, कसा अन्याय करतात. अविनाश जाधवांनी कसं बुलडोझर चालवलंय त्याच्या घरादारावर, त्याच्या प्रतिष्ठेची कशी राख रांगोळी केली आहे ते सांगणार आहे. कर्ज काढणं हा काही गुन्हा नाही आणि कर्ज थकणं तर हा तर अजिबातच गुन्हा नाहीये. या देशात 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेऊन लोक थोबाड काळं करून गेले. त्यांचं कोणी वाकडं करीत नाहीये. आणि आज कांद्याचा भाव नाहीये. सरपंच सारखा प्रथम नागरिक जो कधीही तुमचं गाव सोडून पळून जाऊ शकत नाही त्याला तर आनंद इतका झालेला आहे, त्याला गगन टेंगणं झालंय सर. तो आज लोकनियुक्त सरपंच आहे. किती प्रतिष्ठेची गोष्ट आहे. तो माणूस कशी बुडवू शकेल तुमचे पैसे. आणि रोटावेटर 1.5 लाख रुपयाचा आहे ना सर. त्याची अक्कल काय शेण खायला गेली होती का की तू नेकेड ट्रॅक्टरचं जर तू कर्ज दिलं ना बाबा तर तू नेकेड ट्रॅक्टर घेऊन जाय ना. त्याला अक्कल नाही का ती. फक्त त्यांना दहशत करायची असते गोरगरिबांवर आणि आमच्या नादी लागू नका खबरदार असा तो मेसेज आहे. जे करायचं होतं ते केलं ना. आता आपण जे आहेत ना. हो नाही मग तुम्ही गंभीरपणे घ्या. यू पीपल आर टेकिंग अस व्हेरी लाईटली. मी जेव्हा सांगितलं की आता मांडव येणार आहे, गाद्या येणार आहे, जागरण गोंधळ होणार आहे, कीर्तन होणार आहे, रात्री स्वयंपाक बनणार आहे, तर त्याच वेळेला एका सेकंदात आणि तुमचे जे व्यक्ती होते ना इथे ही इज रिअली त्यांची अंडरस्टँडिंग लेवल खूप हाय होती. खूप चांगला माणूस होता आणि त्यांनी समोरच्याला व्यवस्थित रिक्वेस्ट टोन मध्ये सांगितलं होतं की आवरून घे. तू हे 18,500च्या नादी लागू नको. तू पटकन ती गाडी सोड. त्यांनी सांगितलं होतं अविनाशला. पण अविनाशला ऐकायचं नाहीये. त्याला त्या आपल्या येस बँकेच्या गुडविलशी काही घेणं देणं नाहीये. तो इगोवर येऊन गेला उगीच. आणि जो माणूस रिप्रेझेंट करत होता ना बँकेला आमच्या बरोबर ही इज व्हेरी नाईस गाय. त्यांना मॅच्युरिटी लेवल आहे, अंडरस्टँडिंग आहे त्यांचं की आम्हाला धंदा करायचा आहे इथे पुढे जाऊन, बँकिंग करायचंय. ही बँकिंग दिसतच नाही, ही खाजगी सावकारी दिसून राहिली. हो बिलकुल. आणि ते मी सांगून केलंय तुमचं. मी हे बघा मी तुम्हाला शब्द देतो.
अशा पद्धतीचं गुडविल, आणि माझ्यामुळं गुडविल का कमी होईल ते सांगतो. मी चोर उचक्का नाही, मी हप्तेखोर हप्तेबाजी करणारा धंदेवाईक नेता नाही, त्याच्यामुळे गुडविल पटकन खराब होतं. हे मी आधीच सांगितलं होतं त्यांना. भावे जो बोलेल ना तर ते खरं बोलेल, हे जनता मान्य करते, म्हणून धोका आहे तुम्हाला. रिक्वेस्ट आहे, मी काय सांगतोय, उद्या सकाळचा टाइम द्या आम्हाला. आता तुम्ही प्लीज जे केले तुम्ही थोडंसं आधी तिथे थोडंसं सांगा लोकांना, ते स्टॉप करायला. मी सकाळी भेटायला तोच आहे. तुम्ही कुठे आहात सर आता? तुम्ही कुठे आहात आता? तर मी बुलढाणा आलो होतो, मी साहेबांना सकाळी सांगितलं की मी आज बरं. मग अविनाश सरांना इथे पाठवता का? तर तो आता फोनही उचलत नाही माझा दुपारपासून. मग बघा ना किती डेअरिंग आहे त्या माणसाची. आणि ज्याला ना वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय ना, तर त्याची शेवटी सगळ्या शेंड्या आपल्या हातात असतात. तर ऐकायचं काही त्यांचा बॉस आहे सुट्टीवर नेमका. तर आता आम्ही आमचे जे सुपर बॉस आहेत, म्हणजे आता माझ्या पर्टिक्युलर क्लास आहे ते सर पण पुण्याला त्यांच्या ट्रेनिंगला गेलेले आहेत, बरोबर. पण सकाळपासून त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट नाहीये. त्यांचा ते ट्रेनिंगमध्ये फोन आला नाही, त्यांच्याकडे फोन नाही, म्हणजे कॉल करतात. तुम्ही सकाळी केव्हा येणार आहे सर? आमची ब्रांच सकाळी 9ला उघडतेच आहे. चालेल, 9ला. आल्यानंतर तुम्ही, मी आणि आपले सरपंच साहेब. चालेल चालेल, बरोबर. ओके. भेटून व्यवस्थित बसून बोलू साहेब. चालेल. आता बघा, तुम्ही मला फोनवरती सगळं त्यांनी पण सांगितलं मला का, बरोबर. हो. त्यांचंही थोडंसं आल्यानंतर म्हणजे काल ते अँग्री झाले हो. माझ्यावरती. हो. पण नुसतं माझ्यावरती अँग्री करून किंवा बँकेवरती रान करून आपला प्रश्न सुटणार नाही. आपला जे महत्वाचं जे आहे ना, हो. मला रिकव्हरी नेलं का, बरोबर. का नेलं, आम्ही पण खूप प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांनी काय नेलं, तो वेटर कोण आहे ऍक्च्युली, काय त्याच्यामध्ये थर्ड पार्टी वेटर आहे, बरोबर, बाहेरचा. येस येस. आणि तो वेटर माझ्या पण वरतीचा नाही सर, बरोबर. चालेल सर, मी आता काय करतो, इथं आहेत जवळपास 30-40 लोक, लगेच बसतो आम्ही आणि तुमच्याशी अर्धा पाऊण तासात लगेच बोलतो आम्ही. चालेल चालेल. भेटून आपण व्यवस्थित हो. तोपर्यंत जर काय अडचण नाही. झालं तर मी त्यालाही बोलवण्याची व्यवस्था करतो, त्याच्या बॉस सुपर बॉसला फोन. हे बसा बसा, सगळे बसा, मला बोलायचं तुमच्याशी सगळ्यांशी. मी लगेच बोलतो सर, आणि एक अर्ध्या पाऊण तासात तुमचा संपर्क करतो. ट्रॅक्टर साहेबांचा आलाय कधी घरी. नाही ना, नाही ना. आधी पण मी माझ्या बॉस सोबत बोलून मी त्याला त्याच्या डिपार्टमेंटला बोलायला होतो. व्यवस्था करायला. चालेल, ट्रॅक्टर पाठवून द्या. ओके. हो हो चालेल. करतो सर. हे बसा बसा, पटकन बसा इथं सगळ्यांनी. चला. एक कोरं निवेदन टाईप कर. सगळं बँकिंगच्या क्षेत्राला काळीमा फासलाय या निमित्तानं, लक्षात ठेवा. आणि खूप वेळा झालंय सगळ्यांचं, फक्त एवढंच आहे, जनता लवकर एकत्र येत नाही. नेमकं तुमचं दुर्दैव असं आहे की हा श्री रविशंकर परिवाराचा माणूस सरपंच झाला, आणि हा अहिंसात्मक रस्त्यांनी मला त्यांनी शोधलं आणि मी इथं आलो. तुम्हीच टाइम दिला नाही ना, आम्ही काय टाइम दिला. आता तुम्ही टाइम 2 तास देतो, 2 तास त्या जागरण गोंधळवाल्याला येऊन देऊ नका. 2 तास आला तरी बसून ठेवा. मी 2 तास जागरण गोंधळ सुरू करणार नाही. आता वाजले 6:41 झाले सर. ऐका, 9 वाजेपर्यंत तुमचा ट्रॅक्टर येऊ द्या, संपलं. तुम्ही पण नाशिकला या, मी पण मला पण नाशिकला जायचं साहेब. मी आता इथं भोकरदन मध्ये अडकलेले, त्याला नाशिकला जायचंय, तुमच्याला भेटायचंय. आपण तुम्ही पण नाशिकला घ्या, मी पण नाशिकला चालवलं आहे. आपण सकाळी सोबत येऊ वाटल्यास बघ, माझ्या गाडीला येऊ किंवा तुमच्यासोबत मी येतो ब्रांचला. आता जाऊ द्या साहेब, सगळ्यांना जाऊ द्या. आता जेवण गोंधळ जागरण वगैरे तसं काही करू नका. मॉर्निंगला मीटिंग कर, आपल्या ब्रांचमध्ये आपण मीटिंग करू. आधी नाही, मॉर्निंगला मीटिंग पॉसिबल झाली, आपण नाशिकच्या ब्रांचला जाऊ, जिथे आपलं नोटीस बस वगैरे होत आहे तिथे. चालेल चालेल, काय हरकत नाही. ओके. आता तुम्ही ते जे आहे ना, तो कार्यक्रम मॉर्निंग घ्या. मॉर्निंगला मी तुम्हाला तुमचा नंबर मला दाखवणे, मी तुम्हाला या 922 57 922 55. घेऊनच टाका 922 57 922 55. 57 922 55 55. हो. आता साहेब प्लीज कार्यक्रम मागे या, आपण सकाळी बोलू. वाटलं तर आपण सकाळी सोबत जाऊ. काय तुम्ही सांगाल तसं, तुम्ही म्हणाल तसं. ठीक ठीक, चालेल चालेल.
आता प्लीज कार्यक्रम मागे घ्या आणि हा पोलीस आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो जरा. आता बघा ते पोरं जे आहे ना तिथं लोकल व्यवस्था मुलगा येतो त्यांना बंद करू द्या. नाही, बँक बंद झाली ना सर. हा, ब्रँच बंद झाली, पोरं गेले पण तुमचे. आपला कार्यक्रम बंद करून कसं आहे कशाला आपण सकाळी भेटून बोलू ना. चालेल चालेल, ओके. नाही तोडगा नाही आला तर तुमच्याकडे ऑलरेडी सगळे पॉवर आहेत ना. येस सर, येस सर, चालेल. यस बँकेच्या नावानं ह्याचा भाकर खायला या. नाव येस बँक आहे पण काम नो बँक आहे. तिकडे दाखवलं नाव येस येस बँक, बँक आणि काम नो बँक. नो बँक. तर याच बँकेत नव्हे, सगळ्याच बँकांमध्ये, बऱ्याच पतसंस्थांमध्ये, बऱ्याच कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये, बऱ्याच फायनान्स कंपन्यांमध्ये वसुलीसाठी सगळ्या टग्या लोकांना, मवाली लोकांना, गुंड लोकांना, राजकीय गुंडापुंडांना वसुलीचे कंत्राट देताय तुम्ही. वसुलीसाठी आरबीआयनी जे काही नियम आणि गाईडलाईन्स दिलेले आहेत, जे काही कोड ऑफ कंडक्ट आहे किंवा जो काही प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलला डायरेक्ट गटारीचा मार्ग दाखवता. आणि कर्जदार म्हणजे कोण? 2 नंबरचा धंद्यावाला, का चोर उचक्का, दरोडेखोर, डाकू, का माफिया, कोण आहे तो? आणि जर त्याचं थकलेलं असेल कर्ज तर तो पूर्ण बाद, त्याची इज्जतच घेऊन टाकायची सगळी. आज आम्ही ज्या शेतकरी सरपंचाला या बँकेनं, येस बँकेनं छळलंय, तर तो शेतकरी सरपंच आहे आर्ट ऑफ लिव्हिंग वाला, साऱ्या दुनियेचं खरं बोलणारा. त्याला फक्त समोरच्याला 250 मतं आहे, याला 850 मतं पडलेले आहेत. ते सगळ्या गावानं मिळून दिलेले आहेत. 1025 मतं आहे त्याला. आणि लोकांमधून निवडून आलेला सरपंच आहे. कोणत्याच परिस्थितीत गाव, नातेवाईक, जमीन, धंदा सोडून पळून जाण्याची शक्यताच नाहीये. त्या ट्रॅक्टरनी तो गावाची सेवा पण करतोय. अशा एका सरळ साध्या शेतकरी सरपंचावर ही वेळ आणली आहे येस बँकेने. आणि बँकांनी का बरं सगळ्या सुपाऱ्या दिल्या आहेत वसुलीच्या? तुमच्या मनगटात जोर नाही ना तुम्ही दिलेलं कर्ज वसूल करण्याची? धमक नाही ना तुमच्याकडे? तुमचा संविधानावर विश्वास आहे का? तुमचा कायद्यावर विश्वास आहे का? आरबीआयवर विश्वास आहे का? आरबीआयच्या गाईडलाईन्सवर विश्वास आहे का? नसेल तर धंदे ना करू. पुंडांकरवी वसुल्या करणारे हजारो पाहिले हो. तो ट्रम्प पण अशीच वसुली करून राहिला भारताकडून. पण ते लोकशाहीला अभिप्रेत नाही, संविधानाला अभिप्रेत नाही. त्यामुळे तुम्ही चुकीचं काम करताय. तुम्हाला धडा शिकवताना मला नुसतं येस बँकेला धडा नाही शिकवायचा. अशा पद्धतीनं वागणाऱ्या, वसुली गँग पोसणाऱ्या प्रत्येक मनी लेंडरच्या विरोधात माझा हा लढा आहे. सरपंच निमित्त मात्र झालेले आहेत, सरपंच निमित्त आहे, पण असे कित्येक लोक तुम्ही देशोधडीला लावले, त्याला काही सुमार नाही. आणि कोणाला पोचलं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोचलं तुम्ही. हा जो अविनाश जाधव आहे, हा ट्रॅक्टर ओढून येतो आणि हा सेकंडच्या मार्केटमध्ये विकतो, अशी अवस्था आहे. तर त्याचं सगळंच गौड बंगाल आता बाहेर निघेल. मस्त ठेचा भाकरी खातोय आम्ही. आता थोड्या वेळाने जागरण गोंधळ चालू आहे.